मन मंदिरा गजर भक्तीचा. सखी महिला मंडळाच्या या आयोजनासाठी देववसे जिचे चित्ती तिची घडावी संगती अशी थोडी आगाऊपणाची कामगिरी केली आहे. पण त्यामध्ये कोणाचा अवमान नव्हे. याचं कारण परमार्थाच्या क्षेत्रात असो नाही तर व्यवहाराच्या क्षेत्रात असो, कोणालाही मोठं म्हणण्यासाठी तो पुरुष असला पाहिजे किंवा ती स्त्री असली पाहिजे याची काही सक्ती आहे काय? जर ही सक्ती नाहीच, सद्गुरु पद देण्यासाठी पुरुषच असला पाहिजे अशी काही सक्ती आहे का? चांगदेवांच्या गुरुपदी मुक्ताबाई असू शकतात, वेणाबाईंना, अक्का स्वामींना यांना सुद्धा अनुग्रहाचे अधिकार जेव्हा असतात, तुकोबा शिष्या बहिणाबाई याही अनेकांना अनुग्रह जर देऊ शकतात, गोपीचंदाची सद्गुरू त्याची माता सुद्धा जर होऊ शकते, तर मग सद्गुरुपदासाठी अशा थोर विभूतीचा सत्संग आम्हाला घडावा अशी प्रार्थना करण्यासाठी ती व्यक्ती पुरुषच असली पाहिजे असं कुठं आहे? मग देववसे ज्याचे चित्ती असेल किंवा जिचे चित्ती असेल त्या कोणाची जे कोणी असतील त्यांची घडावी संगती. त्यामुळे काही काही गोष्टी आपणच थोड्याशा बदलल्या म्हणजे वादंगातून सुटता येतं. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो. आली पंचायत. आता महिला वर्गाने काय करायचं? मग एकाच वेळेला मठामध्ये जर 500 पुरुष आहेत आणि 500 महिला आहेत, तर एकाच वेळेला श्लोक म्हणताना काय ते भयानक ऐकू येईल. 500 जण ठेवितो म्हणतायत आणि 500 जण ठेविते म्हणतायत. या विसंवादापेक्षा जर आपणच ठरवलं जेव्हा सगळे एकत्र असू तेव्हा आपण म्हणूया, आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. मी पासून आम्हीकडे वाटचाल करायची हे नक्की आहे ना? मग श्लोकामध्ये सुद्धा मी कशाला अडकवा? आम्ही ठेवितो, आम्ही मध्ये सगळेजण आलोच ना आपण. त्यामुळे मग कोणाच्याही विशिष्ट गुणवाचक चौकट राहत नाही, तो लाभ होतो. देव वसे जिचे चित्ती तिची घडावी संगती, किंवा पुरुषवाचक विभूती असेल तर त्याची घडावी संगती. ऐसी आवडते मना, तिकडे ऐसी आवडी मना असे शब्द आहेत. देवा पुरवावी कामना. आणि गाथेतला अभंग तुका म्हणे जणे भले संत संघटने, आपण फक्त केलाय सखी संघटने. अशी जर योग्य सखी जीवनाला लाभली आणि असा जर योग्य सखा जीवनाला लाभला तर ते धन्य जण अधिकाधिक धन्य धन्य होत राहतं, यात संशय नाही. म्हणून पूर्वरंगासाठी चिंतन करायला एक मराठी कवींचा मराठी श्लोक मुद्दाम घेतो. भगवंताची भक्ती करून भगवंताला एकाने प्रसन्न करून घेतला. काय देऊ रे भक्ता तुला असं त्यांनी विचारलं भगवंताने. भक्त बोलेच ना. मग देवानीच अनेक पर्याय सुचवले, हे देऊ का, हे देऊ का. आणि भक्ताने सगळं नाकारायला सुरुवात केली. देवा लक्ष्मी नको, पैसे देऊ, अमृत देऊ का, सुधारस नको, कल्पवृक्ष देऊ का, ती कल्पवल्ली नको, महाकौस्तुभ मणी माझ्या गळ्यात आहे तो देऊ का, कंठातील तुझ्याही कौस्तुभ मणी आम्हास देवा नको. आमच्याकडे कामधेनू योजना आहे, अनेक ऋषींना आम्ही ती कामधेनू दिलेली आहे, ती देऊ का. तैसी ती कवद कामधेनू तुझी या गोठ्यातची राहू दे. आता काय करावं? मग तुला हवंय काय? काही देऊ नकोस. पहिल्यांदा बँकेतला हा ग्राहक बघितला, काहीच देऊ नको म्हणतो. देवा शेवटची ओळ अर्धी राहिली आहे शिल्लक,
त्यात एक मागितलं की हे सगळं येणार आहे. शहाणी माणसं 10 वेगवेगळ्या गोष्टीने गोळा करत एकच अशी गोष्ट मिळवतात ज्याच्यामुळे सगळंच मिळतं. जसं आपल्या लोककथेमध्ये अशी एक लोककथा आहे. राजांनी प्रदर्शन भरवलं आणि प्रत्येकाला सांगितलं त्या प्रदर्शनातल्या ज्या वस्तूला हात लावाल ती वस्तू तुम्हाला फुकट मिळेल, दुसरी वस्तू विकत घ्यावी लागेल. आधी विकत घेऊन मग फुकट असं न ठेवता पहिली गोष्ट फुकट, जे अत्यावश्यक आहे ते घ्या, अधिक पुढचं थोडं विकत घ्या सवलतीच्या दरात. सगळ्यांनी जागून 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 याद्या केल्या आपल्याकडे काय आहे आणि अत्यावश्यक काय आहे, काय हवं आहे. त्याप्रमाणे लोकांनी घ्यायला सुरुवात केली. त्या गावातल्या आजीबाई मोठ्या हुशार, अख्खं प्रदर्शन फिरल्या आणि काहीच न घेता निघाल्या. राजा म्हणाला, असं का बरं करता? माझ्या या प्रदर्शनातून कोणी असा मुक्त निघून गेला, वाईट वाटतं. काहीतरी घ्या ना. तुमच्या हातातली काठीसुद्धा आता कुछ कामाची झालेली, ती तरी चांगली घ्या. ज्याला तुम्ही पहिला हात लावाल ते फुकट, तुम्हाला दुसरं घ्यायचं असेल तर विकत. त्यामुळं पहिलं विकत घ्यायलाच पैसे नाही, मग मोफत कुठनं मिळणार असा प्रश्न येत नाही ना. असं म्हणतोस राजा. मग सोपं काम करते का, तुलाच हात लावते. पांडुरंग हरी वासुदेव हरी. काय हुशार बाई, सगळं प्रदर्शन मिळालं तिला फुकट, तुलाच हात लावते. 10 गोष्टी मिळवण्यापेक्षा हे सोपं नाही का? या दृष्टीनं देवा काही देऊ नकोस, कारण एकेका गोष्टीची वैयर्थता सुरू होते. देवा लक्ष्मी नको का नको रे? अहो सगळे तर पैशाच्या किती मागे आहेत. व्हॉट्सअपवर सगळे मेसेज फिरतायत. जिथे पडतोय तिथं फार पाऊस पडतोय, जिथे पडत नाही तिथे अजिबात पडत नाही. पण जिथे फार पडतोय, का पडतोय? लोक सारखे पावसाला म्हणतात, ये रे ये रे पावसा, तुला देतो कंसात कुणाचं तरी नाव, त्याचा पैसा. म्हणून पाऊस येतोय म्हणाले. जसं आपल्या पुराणामध्ये कथा आहे की ब्रह्मदेवांच्याकडे कोणी भिक्षेकरी गेला आणि म्हणाला, माझी झोळी भरून द्याल का? ते म्हणाले, लोकांना धन देण्याचं काम करणारी देवता वेगळी निर्माण केली आहे, कुबेर आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून भरून घ्या. कुबेरांनी सर्व खजिनारिता केला तरी त्याची झोळी भरेना, त्याचं पात्र भरेना. तेव्हा विचारलं, काय रे हे? म्हणले, पात्र नाही आहे, माणसाची कवटी आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. किती होता? इतके मिळाल्यावर पुरे अशी भावना होतच नाही ना या लक्ष्मीनं. आणि पुन्हा त्या भक्ताला चिंता अशी, मिळवले कितीही तरी ही जो उधळी सापडली तर काही दिवस मिळवलेले आणि थोड्या दिवसांनी मिळवलेला, सगळ्यांना उधळायला किती वेळ लागतो म्हणले. अलीकडं तीही एक्सचेंज ऑफर आहे. की काय ग बाई, तुझी परिस्थिती अगदी बदललेली दिसतीये. यांची नोकरी बदलली वाटतं. हेच बदलले. नोकरी कुठली बदलतीये? हेच बदलले. एक्सचेंज ऑफरच आहे. ती उधळी सापडली तर काय करायचं? आणि ती जर छान असेल तर आहे त्या पैशात किती गोड संसार होईल. आहे त्या पैशात किती गोड संसार येईल. तिला माहिती आहे नवऱ्याला वेगवेगळे पदार्थ लागतात, आवडतात. हो, नाही तर आपलं सकाळी पोळी भाजी, रात्री भाजी पोळी, दुसऱ्या दिवशी पोळी बरोबर भाजी, संध्याकाळी भाजी बरोबर पोळी, तिसऱ्या दिवशी पोळी आणि भाजी. मग शब्द बदलायचा. मीला खाते तेच खाते. काहीतरी व्हरायटी असली म्हणजे आवडते. हो, पण नवऱ्याची परिस्थिती नाही. त्याने आणलं एकच भोपळा. ती हुशार आहे, त्याची सालं काढते आहे, त्याची चटणी करून घेईल. थोडा भोपळा बाजूला काढला, त्याचे गोड घारगे करून घेईन, थोडीशी भाजी करून घेईन, इकडं भाजणी लावून त्याचं भोपळ्याचं थालपीठ करून देईन. 5 पदार्थ 15 पदार्थ एकाचे 5 करून दाखवेल.
असा खुश होऊन जातो तो. केवढे ग पदार्थ केलेस, भोपळा एकच आहे, पांडुरंग हरी वासुदेव हरी, एका भोपळ्याचे आहेत. ती असेल तर लक्ष्मी कमी असली तरी आनंद आहे रे. आणि खरंच ज्या लोकांना आपल्या मुलांच्या जीवनात आनंद असावा असं वाटतं, त्या लोकांनी मुलांच्या नावावर पैसा ठेवू नये. त्याला फक्त राहण्याची सोय उपलब्ध करावी. याच्या पुढचं तुझं तू मिळव. ते मिळवून खाण्यात जी मजा आहे, सगळंच रेडीमेड तुला दिलं, आता हा ठोंब्या करणार काय पुढे? परमेश्वराच्या कृपेनं जर प्रचंड मिळालं असेल तर ते सगळं सामाजिक कार्यामध्ये खर्च करा. तुम्ही श्रीमंत असताल, आज समाज फार गरीब आहे. 2 कोटी रुपये जर हातामध्ये असतील तर म्हणा 2 लाख विद्यार्थ्यांचं गरिबांचं शिक्षण करीन, पण पोराला नाही द्यायचे पैसे, नाही द्यायचे. तू कष्ट कर, मीठ भाकरीची सोय करावी, वात्सल्य, पण श्रीखंडपुरी त्याची त्यांनी केली पाहिजे. 7 पिढ्याचं पोरांच्या कमवून ठेवायचं तरी सुद्धा याचं थोबाड चिमणीसारखंच. म्हणले का आजोबा असं बसले आहेत, 8वी पिढी काय खाईल याची ह्याला काळजी. त्यांची ते बघतील ना काय खायचं ते ह्याच्या पुढे. बरं तू ठेवलेलंच खातील, कोणी सांगितलं तुला खाणार आहेत काही दिवसात ते? नाही तर मला सांगा, आपल्या प्रपंचाची जी मजा आहे तो आनंद आपल्या मुलांना कसा मिळणार हो? जी आज 60ची 70ची माणसं असतील ती सांगू शकतील मला, हे कौतुकानं सांगतील. 50ची माणसं सांगतील, वा 5 रुपये पगार होता तेव्हा संसारात आली हो माझ्या. कधी पाहिलं नाही एवढं सेटलमेंट झालंय का? हे 5 रुपये पगारावर संसारात आली लक्ष्मी माझ्या. 1 रुपयावर महिने चालवले बायकोनी, काय मजा आहे काय? आज 50,000 पेन्शन घेतोय या लक्ष्मीच्या जीवावर. आज 30 वर्षात काही नाही केलं, चमच्यापासून एक गोष्ट मिळवली, वाटी मिळवली. 100 नसतील पण ते मिळवलेल्या वाटी चमच्यातनं जे काही दूध खीर खाण्यामध्ये मजा होती, हे आनंद आमच्या मुलांना कधी मिळणार? की त्यांनी कौतुकाने सांगितलं पाहिजे, बाबांनी आम्हाला फक्त फ्लॅट दिला होता, हा फ्रीज आम्ही घेतला, हा टीव्ही आम्ही निर्माण केला, सगळंच बापाने दिलं होतं, तू केलंस का इथं? मुलं अकर्तृत्ववान किंवा नको त्या व्यसनाच्याही मागे जातात. याचं कारण आता असलेल्या पैशाचं करायचं काय? तेव्हा ती लक्ष्मी जर माझ्या पुढच्या पिढीला अपवित्र करत असेल, कर्तृत्व शून्य करत असेल, आणि मला परमेश्वराच्या चिंतनापेक्षा ती कशी राखावी याच चिंतनात जर अडकवत असेल, काय करायची तुझी लक्ष्मी? देवा लक्ष्मी नको. अमृत देऊ का? अमृत. तसं सकाळी अमृत तुल्य घेतातच सगळे. अमृत देऊ का? काय करायचंय अमृत तुझं? का? अमृताने माणूस अमर होईल, सुखी नाही. फक्त जगलं म्हणजे माणूस सुखात असतो असं नव्हे. क्षणोक्षणी जर मानभंग होत असेल, आता बुवा म्हणाले मरणापेक्षा किती यातना, त्यापेक्षा 10 वर्ष कमी चालतील, पण सन्मानाने जगण्यात आणि सन्मानाने निघण्यात जी मजा आहे त्या सुधारसाने काय मिळणार आहे? निर्जीवासारखं फक्त वर्षानुवर्ष राहणं म्हणजे काही जगणं नाही ना देवा. खरंच काही वेळेला आपल्या सहवासात आलेल्या संतांची, आपल्या सहवासात आलेल्या सुहृदांची एखादी वाक्य अशी असतात की खऱ्या अर्थाने ती जीवनाला अमृत देऊन जातात. ते सुद्धा अमृत जास्त मोठं आहे तुमच्या या स्वर्गातल्या अमृतापेक्षा. त्यासाठी देवानी भांडावं, असुरांनी भांडावं, राहू केतूंनी भांडावं, आम्हाला भांडायची गरज नाही. आमच्याकडचं वचनामृत आहे. तर ज्यांच्या हृदयात देव आहे त्यांच्या मुखातून आलेले शब्द हे आमचं खऱ्या अर्थाने अमृत आहे. ते आम्हाला सातत्याने जगवणारं आहे, ते सातत्याने जगवणारं आहे. तुझं अमृत नको आम्हाला. ज्ञानेश्वर माऊलींनी जे अमृत दिले ना ज्ञानेश्वरीच्या रूपानं, ते आम्ही रोज पिऊ.
नामदेवांनी दिले ना गाथेच्या रूपानं, ते आम्ही रोज पिऊ. ते खऱ्या अर्थाने आम्हाला जगवतं. अर्थात घरातल्या माणसाचं सुद्धा आधार देऊन बोलणं खरंच माणसाला जगवतं. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीचा जो नियम आहे तो समजा आपल्याकडून पाळला जात नसेल तर जरा पाळायला सुरुवात करायला हवी. आणि तो म्हणजे आपल्या घरात असो नाही तर व्यवहारात असो होकारात्मकच बोलायचं. अलीकडं त्याला बी पॉझिटिव्ह रक्तगट म्हणतात. होकारात्मक बोलायचं, कारण आपल्या वास्तुदेवतेला एकच आशीर्वाद देता येतो, तथास्तु. अरे चांगला अभ्यास कर, अब्दुल कलामांसारखा राष्ट्रपती होशील, वर्ण आशीर्वाद तथास्तु. अरे मिल्या काय टिवल्या पकल्या करतोयस, भांडी कशात का जीवन घालवायचं आहे, तथास्तु. हेतू एकच होता, वाईट का बोललात? तुझं वाईट होईल हे म्हणण्यापेक्षा अरे ते टाळण्याची ताकद तुझ्यात आहे. राहा उभा, राहा उभा. मला सांगा, खचून जायला कोणाला होत नाही. महारथी अतिरथी असे सुद्धा आयुष्यात कधी ना कधी खचून जातात. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेला विजयी झालेले शिवाजी महाराज, सिद्धी जौहरच्या वेढ्यातून सुद्धा यशस्वीपणे बाहेर पडलेले शिवाजी महाराज, शाहिस्ते खानाच्या 2 लाख फौजेवरती फक्त 200 माणसं घेऊन चालून जाऊन शास्ता खानाला शास्त करून दाखवणारे शिवाजी राजे, ज्या क्षणाला मिर्झा राजांच्या समोर तह करावा लागला, मिर्झा राजा जयसिंगांसमोर जेव्हा माघार घ्यावी लागली, विमनस्क झाले. जिजाबाईंनी शिवबाच्या पत्नीला विचारलं, सोयरा राजांची स्वारी कुठे आहे? महालीच आहे. भोजनाची वेळ झाली, अजून राजे आले नाहीत. मासाहेब आम्ही 2 वेळा बोलवायला गेलो, राजे येणार नाही म्हणतात. आम्ही जातो. दारामध्ये आई येऊन उभ्या राहिल्या. शिवबा दरवाजा उघडा, शिवबा दरवाजा उघडा. दरवाजा उघडला तर आपल्या पोराचं विपरीत रूप आईला पाहायला मिळालं. रडून रडून डोळे लाल झालेले, सुजलेले, मस्तकावर जिरे टोपही नाही, अंगावरची रया पार उतरून गेलेली. 2 हातांनी आपलं डोकं हाती धरून मंचकावर बसलेला पोरगा. काय झालं शिवबा? आजवर कधीही पराभव न झालेली भवानी तलवार माघारी आली. मासाहेब काय हे जिण? असले दुःख आमच्या कपाळी येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अशा वेळेला शिवबाना आई सांगते, शिवबा स्वतःच्या दुःखाची कौतुक कोणाला ऐकवता? मला? तुम्ही उदरात होतात तेव्हा हे मला सोडून गेले शिवनेरीवर, एकटी राहिले किल्ल्यावरती तुम्हाला वाढवत. यांच्या जीवावर पुढचं युद्ध लढायचं होतं, पण आदिलशहापासून निजामशहा आणि माझे स्वतःचे वडील लखोजी जाधवराव सुटले यांच्या जीवावरती. रक्त शिंपून उभं केलेलं स्वराज्याचं स्वप्न नाशिक, पुणे, इंदापूर, राया रावासारख्या सरदाराकडून गाढवाचे नांगर फिरवून आदिलशहानं बेचिराख करून टाकली होती. नाही खचले, आयुष्यात नाही खचले. तुझे वडील नाही कधी आयुष्यात खचले स्वतःचं राज्य गेलं म्हणून. तू सांगतोस कशाला रामायण ऐकवलं तुला? कसं महाभारत विसरलास? दुःख कुणा चुकले राजा, दुःख कुणा चुकले, दुःख कुणा चुकले राजा,
दुःख कुणा चुकले, दुःख कुणा चुकले, राजा दुःख कुणा चुकले. शिवा, मी कथा सांगत असताना बालपणी इतक्या आवडीनं ऐकत होतास, कसा रे विसरलास, कसा विसरलास. धर्मराज हरिश्चंद्र वनवासी, सती द्रौपदी अवमानित सभे, दाशरथी रामा दुर्दैवा मात करुणिया सर्व जगी जिंकले, 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 दुःख कुणा चुकले, राजा दुःख कुणा चुकले, राजा दुःख. रामचंद्राला वनवास चुकला नाही, धर्माला नाही, हरिश्चंद्राला नाही. संकटावर मात करून ती माणसं मोठी झाली, यांची चरित्र हातामध्ये घेतोस आणि जीवनामध्ये एवढासा पराभव पाहिल्यानंतर खचून दासोस. राजा, या तहामुळे तुला औरंगजेबाची भेट घेण्याची सुवर्ण संधी मिळते. शक्य झालं तर आग्र्याचा प्रतापगड कर. या भारताला सातत्याने दुष्ट सैतान जो ग्रासून टाकतोय, तो इतक्या जवळून भेटायला मिळाल्यानंतर आग्र्यावर प्रतापगडचा पराक्रम करणं अशक्य नाही आहे. राजा, प्रतापगडावर कोणी पराक्रम करेल, आग्र्यात करून दाखवणं यात मजा आहे. रामप्रभूंनी पराक्रम केला शत्रूच्या मुलखात शिरून. गोपालकृष्णांनी नरकासुर मारला शत्रूच्या मुलखात शिरून. नरकासुराच्या बंदीतल्या सगळ्या स्त्रिया सोडवायच्या असतील तर नरकासुराला द्वारकेत येऊ दे, असं मूर्खासारखं नाही बोलले ते. मी द्वारकेत पासून बाहेर पडीन, मी त्याच्या घरामध्ये घुसून त्याला दाखवेन काय भगवंताची शक्ती काय असते ते. प्रतापगड आपलाच आहे. आग्र्याच्या किल्ल्यामध्ये घुसून प्रतापगडाची ताकद दाखवून देणं. शोभा, माझी खात्री आहे तू हे करू शकतोस. उठ उठ उठ, उभा राहा. ज्या औरंगजेबाने सगळ्या विश्वाला त्राही भगवान करून सोडले, त्या औरंगजेबाची फजिती करू शकणारा हनुमान फक्त माझा मुलगा आहे. मला पक्की खात्री आहे शिवबा. उठ, उभा राहा. काय आईचे शब्द आहेत. याच्यापेक्षा अमृत काय वेगळं असतं हो. नुसतं अमृत पिऊन जगायची काय मजा होती, हे खरं अमृत होतं. उठ, 100 तुझ्या अश्वाची शक्ती तुझ्या अंगात आहे. आणि राजा शेवटचं सांगते, तहामुळे आणि पराभवामुळे जर इतकंच वाईट वाटत असेल तर आहे ही शिबंदी घ्या. मिर्झा राजांच्या सैन्यावर तुटून पडा आणि अशा मूर्ख युद्धामध्ये चेंध्या होऊन मरा. पण घरात रडत बसलेला पोरगा जिजाबाईंनी जन्माला घातला, ही किमान आमची अपकीर्ती होऊ देऊ नका. एवढं जरी सांभाळलं तरी खूप आहे. एवढं बोलून आई फिरल्या, घट्ट आईचे चरण धरले. आई, तुझं स्वप्न पूर्ण करून दाखवी. आणि खरंच राजे आग्र्याला गेले. औरंगजेबाची भेट नाही जमली, पण औरंगजेबाने कपटाने कैदी केलं. पण औरंगजेबाच्या घरात घुसून त्याची माणसं फोडून त्याच्या कैदेतनं सुखाने सुटून महाराष्ट्रात येऊन दाखवलं. औरंगजेब सुद्धा तोंडावर अपमान करणाऱ्या शिवाजी राजाला काही करू शकत नाही, अशी महाराष्ट्राची आणि हिंदवी स्वराज्याची कीर्ती सगळ्या जगामध्ये करून राजे परत आले. अमृत नाही करू शकत. देव वसे जिचे चित्ती, तिची घडावी संगती, ऐसी आवडते मना, देवा पुरवावी कामना. तिचं वचन हेच अमृत आहे हो. तिनं एकदा वाईट बोलायचं ठरवलंच. आपळे बुवा खरं सांगते का,
यांचा काही उपयोग नाही. पांडुरंग हरी. आता हे बुवाला सांगून काय उपयोग आहे का? ज्या कोणाला सांगायचं ती माणसं काय तुम्हाला माहीत नाहीत का, मला माहीत नाहीत, असं का बोलावं? असं का बोलावं? अहो, आपल्या नवऱ्याबद्दल चांगलं बोलता यावं, आपल्या सासरबद्दल चांगलं बोलता यावं, हेच तर संस्कृती शिकवते. अलीकडच्या काळामध्ये आपल्या संस्कृतीत अनेक गोष्टी बंदच केल्यात हो. काही वेळेला माणसं म्हणतात याने काय होते, त्याने काय होते, एवढ्या क्षण काय होते. अहो, एवढ्या क्षण काय होते आणि तेवढ्या क्षण काय होते महत्त्वाचं नसतं. प्रत्येक छोटासा स्क्रूसुद्धा ते यंत्र बळकट ठेवत असतो. तर स्क्रू लहान का मोठा महत्त्वाचा नका धरू. प्रत्येक छोटी छोटी गोष्टसुद्धा त्या यंत्राला बळकटी देत असते. लग्नामध्ये उखाणा का घ्यायचा? सवय लावून घ्यायची. मी माझ्या नवऱ्याबद्दल चांगलं बोलीन, मी माझ्या सासू सासऱ्यांबद्दल चांगलं बोलीन. नवऱ्याने उखाणा घ्यायचा, मी माझ्या बायकोबद्दल चांगलं बोलीन. उखाणा दोघांनी घ्यायचा आहे. काहीतरीच तुमच्याकडच्या पद्धती कॅन्सल. मग काय करा, सयान जा घरी. हे काही लग्न आहे का रे? तिला म्हणू दे ना, 10 लोकांच्या देखत कुंकू लावीन ठसठशीत, हळद लावीन किंचित. कुंकू लावीन ठसठशीत, हळद लावीन किंचित. रावांशी माझं लग्न झालं, माझं गेल्या जन्माचं संचित. काय घरामध्ये लाडकी होत नाही हो पोरगी. सासूबाई समोर येऊन उभं राहिल्या, पटकन म्हणावं, चांदीची वाटी, सोन्याचा चमचा, सासूबाई सुखानं आशीर्वाद करीन, फक्त आशीर्वाद तुमचा. 2 फूट वर चालते म्हातारी घरामध्ये. 4 फुकाचे गोड शब्द हो. कोण सटवी आली आहे, कशाला मरायला आली आहे. एकदा तीर्थ विठ्ठल असा अभंग म्हटला मी. त्याच्यात सगळं होतं ना, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल. खूप माणसं आली होती. बुवा एक कडवं वाढवावं याच्यात. सासू विठ्ठल, सासरा विठ्ठल, सुनबाई विठ्ठल, आपला व्याही विठ्ठल. अहो, पोरं विकायला काढल्यासारखे संसार करता येतो. मुलींची संख्या कमी होण्यामागचं कारण हिंदू समाजानं हुंडा नावाची संस्कृती जी महामूर्खपणे सांभाळली, त्याचे हे भयानक परिणाम. बापाला मुलगी नको वाटते का, तर हिच्या हुंड्याचं कोण खर्च घेणार आहे? ती जर परिस्थिती नसती तर एवढा संख्या दर कमी नसता आला तिचा. तिच्या लग्नामध्ये सगळं काही करायचं ते तिच्याच बापानी. नवऱ्या पोराचं मानपान ठीक आहे, वराडाच्या आलेल्या अंडरपॅन्ट बनियनपासून सगळं त्यांनीच करायचं. कशासाठी? आणि असे सगळ्यांचे कपडे घेता 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 तो बाप कायमचा बसला पाहिजे म्हणून कपड्याच्या गाठ्याचं नावच बस्ता. म्हणजे कोण बसता? हिचा बाप बसता का तू बसता? हरामखोर. व्याही विठ्ठल कधी हो? सगळं त्यांनीच करायचं. आणि ही अभिमान म्हणून बाळगायची रूढी. लग्नात खर्च आम्ही करायला, आम्ही काय कमी यायचे आहेत का? अरेच्या. जेव्हा दशरथ येतात जनकाच्या घरी, सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी या 4 मुलींचे लग्न होतात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्याबरोबर. तेव्हा जनकाने विचारावं पुढं काय? दशरथाने सांगावं, तुझे पैसे घेऊन मुलींना सुखी ठेवावं इतकी कमसल माझी पोरं नाहीत. ती स्वतःच्या कर्तृत्वाने तुझ्या मुलींना फार सुखात ठेवणार आहेत. तुला तुझ्या पोरीला काय द्यायचं असेल हा माझा विषय नाही, पण मी इतकं दिलं तर लग्न होईल असला काही संसार मांडवात करायला आलो नाही. मुली दिल्यास तुझ्या घरामध्ये वजाबाकी चालली, माझ्या घरात गुणाकार चाललाय. याच्यापेक्षा काय मागू रे? म्हणून कायदे शिकवून नाही हो काही भागात. पोरांना 2ऱ्या वर्षापासून इयत्ता 2री पासून 10वी पर्यंत 12वी पर्यंत वर्षातनं 1-2 वेळा सतत कानावर फक्त पडू दे की रामाचं लग्न हुंडा घेऊन होत नाही, रामाचं लग्न हुंडा घेऊन होत नाही. जर हुंडा घेऊन लग्न झालं तर लोक म्हणतील ह रामाचं. रामाचं लग्न हुंड्याचं असतं.
रामाचं नसतं. आणि एकदा रामाचं नसतं हे डोक्यात बसलं की पोरच स्वतःला सांगेल. काही मुलं असतात लबाडाशी, काय करणार, आईबापांसाठी घ्यावं लागलं, आता गेलेत ना, देऊन टाक परत. हो प्रामाणिक स्वतःच्या आला, वा रे वा लबाड्या. मला सांगा, हिंदू संस्कृतीमध्ये आज तागायत मुलीच्या बापाला तिच्या लग्नाची काळजी असते, याच्यापेक्षा धार्मिकांचा काही पराभव शिल्लक आहे? हिंदू धर्मास सुना जाळल्या जातात, याच्यापेक्षा विश्वबंधुत्वाची लक्तर शिवेवर काही वेगळी टांगायची राहिली आपली? आम्ही अमेरिकेमध्ये जाऊन कीर्तन करायचो की भारतीय संस्कृती अगदी गाढवाचा सुद्धा विचार करते हो, की त्याने पेपर दाखवायचा, सुनेचा नाही विचार करत. तुमच्याकडचे हलकट गाढवाचे कुठले विचार करता? काय थोबाड घेऊन सांगता अमेरिकेला तुमचे धर्म चुलीत घाला? असलं पाप करणाऱ्यांवर तुम्ही 4 पीठाचे शंकराचार्य एकत्र होऊन बहिष्कार टाकू शकत नाही. नको ते साईबाबांबद्दल बोलायला तुम्हाला थोबाड आहेत. हे तर हिंदू धर्मातली माणसं 100 वेळा चुकतायत, त्यांच्या कांसोलात मारायला तुमच्या अंगात ताकद येत नाही. धर्माचार्य आम्हाला पाद्यपूजेसाठी नकोय, चुकत असतील तर कानफडत मारायला उभे राहा पहिल्यांदा. आम्हाला आमचे दोष पहिले काढा, दुसऱ्यांना का नावं ठेवता? म्हणलं ही माणसं अशी करतात, ती माणसं तशी करतात, त्यांनी का नाही करावं? तुम्ही मूर्ख आहात. संध्याकाळची 7ची वेळ झाली, सगळे उपासना करतात, तुमच्या कोणी हात धरले होते? रात्री 10 वाजता आली तरी सुद्धा मुसलमानाची पोरं कुराण वाचल्याशिवाय जेवायला बसत नाहीत. रात्री 12 वाजता जरी ख्रिश्चनाची पोरगी आली तरी सुद्धा येशू समोर प्रार्थना केल्याशिवाय ती जेवायला बसत नाही. आमचं हिंदूंचं करट 8 वाजता घरात आलं ना, आपण म्हटलं पठ्या रामरक्षा म्हणतं, आईच बोंबलते, आहोत दामलाय तो, तू सटवे गपच ना, म्हणून त्याला रामरक्षा का? म्हणून रामरक्षा म्हटल्याशिवाय जेवायचं त्यांनी? हे नियम तुम्ही आम्ही केले घाणेरडे आमच्या घरातले. सगळ्या उपासना बंद पडल्या आणि सगळे त्या टीव्हीच्या चॅनेलच्या मालिका बोंबलायला. आमच्या 6 वाजल्यापासून तो त्र्यंबक विठ्ठल जो केकाटत असतो आमच्या, मग टीव्हीचं जरा सभ्य नाव त्र्यंबक विठ्ठल टीव्ही. 1 सासूची मालिका, 2 सासूची मालिका, आता 6 सासवाची मालिका, त्याच्यानंतर आता पुढे जाणार अजून 9 सासवांची मालिका, बहुतेक कौरवांपडी येणार 100 सासवांच्या मालिकेपर्यंत. काय त्या मालिका घेऊन करायचे मला सांगा? यांची सगळी उसनवारी आपल्या डोक्यावर घ्यायची. ज्ञानेश्वरांची आम्हाला चिंता ना, तुकोबांची आम्हाला चिंता ना, महाराष्ट्राची आम्हाला चिंता, जान्हवी केव्हा बाळंत होते याची हा हरामखोरांना चिंता. मरा ना कधी तिकडं. आधी नको ती भूतं काय कमी आहेत का? ही अजून उभकीची भूतं आम्ही आमच्याबरोबर घ्यायची. माझ्या पुराला 12वीपर्यंत पसायदान येत नाही ही आमची आई कौतुकानं सांगते. मग तुमच्या ढोंगणावर लाथा बसल्या तर दोष कोणाचा? आमच्या धर्माचा पराभव आम्ही जास्त केला इतरांपेक्षा. सिनेमातली गाणी सगळे ऐकतात, पण मुसलमान मशिदीत कधी सिनेमाचं गाणं लावत नाही. सिनेमाची गाणी सगळे ऐकतात, पण ख्रिश्चन माणसं कधीही चर्चमध्ये सिनेमाचं गाणं लावत नाही. हिंदूंनाच फक्त काय रोग होतो, गणपती उत्सवामध्ये निम्म्याच्या वर गणपती फक्त सिनेमाच्याच गाण्यावर जगतात. गणपतीची मिरवणूक निघाली की मग आखिया मिलाव कभी आखिया चुराव, किया तूने किया जादू, नाचतोय माझा नागडा माधू. समाजातल्या दुष्ट रूढी आम्ही दूर करू शकत नाही असं सांगणारी निर्बळ धर्माचार्य माणसं सापडली. अर्थात सरसकट सगळ्यांना काही म्हणण्यात अर्थ नाही, काही आहेत चांगले नाही असं नाही, पण तरीसुद्धा त्यांचा जो प्रभाव असायला हवा. सुप्रीम कोर्टातल्या एका न्यायाधीशानं गोपालकृष्णावरती वाईट बोलल्यानंतर देशात आगडोंब उसळायला पाहिजे होता. शंकराचार्याने सगळे आपले शिष्य घेऊन, गोंदवलेकर महाराज भक्तमंडळांनी आपली माणसं घेऊन, अक्कलकोट स्वामींनी आपली माणसं घेऊन, सगळे असे खळबळ 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 शब्द मागे घे, रस्त्यावर येऊन माफी माग कृष्णाची. कुठलं काय आणि कुठलं काय, तर आपला बसला AC मध्ये. इतर सगळ्या प्रेषितांना इतके स्वाभिमानी भक्त मिळतात आणि आमच्या इथं समर्थांना शिव्या घातल्या तर सज्जनगड संस्थान सुद्धा त्याच्यावर केस करत नाही, इतके सगळे दुबळे. मग माणसं म्हणतात त्यांच्याच पोरांना काही वाटत नाही, तुम्ही का क्या कट्टाय, बसा गप. उलटी केस तर करा यांच्यावरती. आणि असं जर स्वाभिमान दाखवायचं नसेल तर नुसतं अमृत पिऊन जगून करायचं काय? तुम्ही जिवंत आहात याचा ना आनंद, याचा ना दुःख पाहाय समोरच्याला. त्यामुळं तो सुधार असू नको. आम्हाला आमच्या स्वाभिमानाने जगायला जे संतांनी शिकवलं, जे वीराने शिकवलं, जे आमच्या ऋषीमुनींनी शिकवलं ते आमच्या हृदयात उतरणं,
तो खरा अर्थाने आमचा अमृतरस आहे. बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, बोलू बोलू ऐसे, बोलू ऐसे बोलू. महाभारतामध्ये ही उदाहरणं अनेक ठिकाणी सापडतील की जेव्हा गोपाल कृष्ण हस्तिनापुरात आले, कुंतीला भेटले. कुंती म्हणाली, माझे पाचही हे पांडव वनवासात आहेत, त्यांनी तुला का पाठवलंय? शिष्ठाईला पाठवलंय. काय शिष्ठाई करणार आहेत? काही नाही, धर्मराजांनी निरोप पाठवलाय, साम्राज्य नाही मिळालं तरी चालेल, 5 गावं दिली तरी आम्ही संतुष्ट राहू. तेव्हा कुंतीनं सुद्धा हाच निरोप पाठवलाय, कृष्णा तुला काय बोलायचं ते बोल, पण 5 गावावर जर तह होणार असेल तर पांडवांना निरोप सांग. आई म्हणून माझं नाव लहाणं सोडा आता. कुंतीपुत्र नाही म्हणायचं. मी तुम्हाला सम्राट होण्यासाठी जन्माला घातलं. न्याय सांभाळणारे सम्राट माझी मुलं असतील म्हणून मी माझ्या मनाची स्वप्न उभी केली होती. ही जर ढासळून टाकून यातली 5 गावं घेऊन गप बसायचं असेल, आम्ही कुंतीपुत्र आहोत हे मात्र सांगू नका. या एका अमृतवचनाने पांडव जे उठलेत, पुन्हा भारत सम्राट पद हाती घेतलं. हा सुधारच महत्वाचा. देवा लक्ष्मी नको, सुधारस नको, ती कल्पवल्ली नको. कल्पवल्ली म्हणजे काय? कल्पवृक्ष सगळ्यांना पाठ आहे. कल्पवृक्ष काय करतो? त्याच्या खाली बसलेल्या माणसाला तो जी इच्छा करेल ते देतो. पण कल्पवृक्षामध्ये एक वैगुण्य आहे. खालच्या माणसाची इच्छा वाईट असेल तर, चुकीची असेल तर, ती सुधारण्याची ताकद कल्पवृक्षाकडे नाही. तो तुमची मनातली कल्पना पूर्ण करतो, पण मनात चांगली कल्पना येईल याची खात्री तो देत नाही ना. आपळे बुवाला कल्पवृक्ष सापडला, पाणी दिलं. पांडुरंगाने येऊन आपळे बुवांना सांगितलं, आपळे बुवा किती प्रवास करता? उद्या आता परत उन्हात प्रवास करणार. एक 5 मिनिटासाठी कल्पवृक्ष देतो तुम्हाला, धन्यवाद. केव्हा दिसेल? उद्याच्या दिवसात अचानक कुठेतरी दिसेल. अरे वा, कधी दिसेल? आता कधी दिसेल सांगितल्यावर अचानक या शब्दाला काही अर्थ आहे का? मी तुम्हाला आधी म्हटलं अचानक दिसेल. पॉइंट आहे हो. काही वेळेला मोठमोठ्या लोकांना सुद्धा आपण चुकलोय कळत नाही हो. मी बँकेच्या मॅनेजरच्या टेबलावर अशी पाटी लिहिलेली पाहिली आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही का नाही, त्या लोकांचा अंगठा उठवायचा असतो. तो मॅनेजर त्यासाठी बसलेला असतो. त्या माणसाचा अंगठा घेतात, उठवतात, झालं काम. त्या माणसासाठी पाटी असते. अंगठा उठवून झाल्यावर तो भिंतीला पुसू नये. आता हे ज्याला वाचता येतं तो अंगठा उठवायला काय येतो ते एकदा मला सांगा ना. म्हणजे शहाणी माणसं सुद्धा कुठपर्यंत चूक करू शकतात. ज्याला अंगठा उठवायचा आहे तो ही पाटी वाचायला बसला रे तुझी. म्हणजे अडाणीने केलेली चूक नाही, मोठी माणसं करू शकतात. पुन्हातून चालता चालता कल्पवृक्ष दिसला. डेरेदार झाड दिसलं, वाटलं हाच कल्पवृक्ष. खाली जाऊन बसले बुवा. मनात आलं, बघूया तपासून कल्पवृक्ष आहे का. अरे खडे टोचताय, तिथे चांगली गादी असती तर टम आली गादी. आहे कल्पवृक्षच आहे. नुसती गादी असून काय उपयोग? भुका लागल्यात, काही खायला मिळालं तर डुम आलं खाद्य. नुसतं खाणं आणि गादी असून उपयोग काय? पाय झेपायला कोणी सेवक असला तर टुम आलं सेवक. 3 मिनिटं गेली आयुष्यातली. आता 4थ्या मिनिटाला किमान मनात यावं, भगवंता जी जी इच्छा करू ती पूर्ण करतोयस. काल स्वप्नात दिसला होतास, प्रत्यक्षात ये ना. एवढी कीर्तनात आम्ही कीर्ती तुझी वर्णन करतो. तुझा साक्षात्कार हा जो आनंद आहे. कल्पवृक्ष मिळालाय, मी त्याच्या खाली बसून कामना करतोय, दे ना रे. कुठलं काय कुठलं काय.
लहानपणापासून भूताची पुस्तकं वाचलेली आहेत. त्यामुळं भूताच्या पुस्तकात असं लिहिलेलं असतं की ज्याला खायचं असतं त्याच्या इच्छा भूतसुद्धा पूर्ण करतात. जसं जे बकरं कापायचं असतं त्याला आदल्या दिवशी जास्त खायला घालतात, दुसऱ्या दिवशी सगळ्यांना मारून अहिंसात्मक सण साजरा केला जातो. तसं म्हणलं मला जर आधी खाल्लं देवा इथे भूत नसेल ना, आपलं काय ठरलं आफळे बुवा. जी कल्पना येईल ते आलं टी व्हीवरचं ते पांढरा सो हे आव शेवटचं 1 मिनटं राहिलं आहे आफळे बुवा. आता तरी गालफडात मारून घ्या आणि म्हणा देवा चुकलो, मी नको त्या गोष्टीची इच्छा केली, तू ये इतकं म्हण फक्त, सगळं संपतं. ते तरी कुठं डोक्यात येत आहे. ते भूत बघितल्यावर बुवाच्या मनात आलं हे मला खाणार तर नाही, संपलं. पांडुरंग हरी वासुदेव. काय करायची कल्पवल्ली. देवा लक्ष्मी नको, सुधारस नको, ती कल्पवल्ली नको. नको माझी बायको किंवा माझा नवरा, जो कोणी माझा सखा असेल, जो भाऊ, माझा बाप, कोणी कुठल्याही नात्याने देव वसे ज्याचे चित्ती त्याची संगती. अशाची जर संगती असली ना तर ही संगती इच्छा पूर्ण करतेच, पण इच्छा पूर्ण करताना ती चांगली आहे का नाही, आणि जर चांगली नसेल तर त्याला रोखते. डायबिटीस फार झाला की गोड खायची इच्छा जास्त वाढते. हा दैव दुर्विलास का हे कळत नाही. एक वेळ डायबिटीस नसताना माणूस खूप जितेंद्रिय असतो, नंतर असहाय्य होऊन जातो, सारखं गोड खाऊ का, गोड खाऊ का. मी बायको बायको दे ना काही. तुला कल्पना आली तरी तिनं नाही पुरवली अशी ती कल्पवल्ली आहे. दे ना साखर. आणि मग साखर नसली तरी तिच्या एका वाक्यात त्याला संजीवन प्राप्त होतं. का? आयुष्यात तुम्ही आम्ही एकमेकांना साथ द्यायला होत, याच्यापेक्षा मोठी एका साखर. पांडुरंग हरी वासुदेव हरी. काय साखरेत मजा आहे, साखरेत काय मजा आहे. तू आणि मी एकत्र इतके छान एकमेकांना साथ द्यायला होत, याच्यापेक्षा काय गोड असते साखर. हे कल्पवृक्ष नाही बोलत, ही कांट टॉक. मग कंठातील तुझ्याही कौस्तुभपणी आभास देवा नको. फार विस्तार त्याच्या, कारण कौस्तुभमणी हे भूषण आहे, मंडन आहे, अलंकार आहे. हा अलंकार घेऊन करू काय. आम्ही संत सज्जन एकमेकांच्या कल्याणासाठी एकत्र, हेच आमचे खरे अलंकार, बाकी अलंकार नको. तैसी ती तव कामधेनु तुझी या गोठा त्याची राहू दे. कामधेनु तरी घे रे. या कामधेनूवर माझ्या घरात व्हावं अशी माझी इच्छा नाही. कोणती 2 प्रकरणं सूत्रबद्ध सांगतो, विस्तार नको, आपल्या सर्वांना तो पाठ आहे. पण आवृत्ती का करतो, जर आणखीन तिसरं काही असलं आणि माझ्याकडनं विसरलं, तुम्ही सांगू शकाल. शेवटी कोणी मी सर्वज्ञ नाही, काही त्रुटी असू शकतात. आणि समजा इतरांना तुम्हाला हे सांगायचं असेल तर टाचण तयार. कारण कित्येक वेळेला असं होतं, आपल्याला माहिती आहे म्हणजे ते पुढच्या पिढीला माहीत असतंच असं नाही. आपण धरून चालतो की मला माहिती आहे म्हणजे त्याला माहीत असेल. असं होत नाही, असं होत नाही. सगळं रामायण ऐकलंस का रे? आवडलं ना तुला? काही शंका नाही ना? काय नाही, ते रामाने विजय मिळवला, रावण मेला, पण मध्ये रावणानं त्या सीतेचं हरण केलं होतं, त्याची बाई केली का नाही परत? का हरणाच्या रूपातच सीता घेऊन गेला राम? कारण जादूगार संपला ना, हरणाची बाई करणारा. रावण मेल्यावर हरणाची बाई कोणी करायची? आता हरण केलं या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. आता त्याला समजावून सांगणं भाग आहे. मला माहिती आहे म्हणजे त्याला माहीत असेल अशी कल्पना नको. आपण विचारूया, तुला माहिती आहे का? माहीत असेल तर उत्तम.
आणि जरी माहीत असलं तरी एकदा आवृत्ती ऐकून घेऊ, खराच माहिती आहे ना. इंग्लिश मीडियमची स्कूल, आपले वंश कीर्तन, गणपती उत्सवाचा सण, वा वा वा, काय गणेशाचं गोड रूप आहे बघा, काय गोड रूप आहे बघा, आ हा 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 हा. गणपतीचे कान कसे सुपासारखे आहेत, सगळी कार्टी ख्या 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 हसतायत. हसताय का? पोरांनी हात वर करावा. आपले इट इज इम्पॉसिबल. अरे गणपतीचे कान सुपासारखेच आहेत. इम्पॉसिबल का? सूप इज लिक्विड. आणि बरोबर आहे, त्याला टॉमॅटो सूप माहिती आहे, त्याला आपल्या घरचं सूपच माहीत नाही. मला माहिती आहे म्हणजे त्याला माहीत असेल. त्याला विचारलं पाहिजे, तुला हे माहिती आहे का? तसं कामधेनू प्रकरण काय झालं होतं? जे रोज कीर्तन ऐकतात त्यांना माहिती आहे. महाभारत सिरियल बघितली असेल, पण त्यातलं कितपत आठवत असेल देव जाणे. तर पहिलं कामधेनू प्रकरण असं आहे, ती वसिष्ठ मुनींना मिळाली होती. आणि या वसिष्ठांच्या आश्रमात जेव्हा विश्वामित्र आले, तेव्हा विश्वामित्र राजे होते, राज्यपदावर. ते सैन्यासह आले होते आणि सर्व सैन्य भुकेलेलं आहे, लवकर जेवणाची व्यवस्था करा अशी प्रार्थना केली. वसिष्ठांनी ती पूर्ण केली. सर्व सैन्याला पटकन जेवू घातलं. विश्वामित्र म्हणाले, हे कसं शक्य झालं? कामधेनूमुळे शक्य झालं. तिच्यापाशी ज्या ज्या पदार्थाची ज्या ज्या प्रमाणात मागणी करावी त्या त्या क्षणात ती पूर्ण होते अशी कामधेनू आहे. अरे मग अशी कामधेनू असेल तर ती राजाकडे पाहिजे, मला याची अधिक गरज आहे. वसिष्ठ म्हणाले, हरकत नाहीच आहे, तुम्ही तपश्चर्या करा, तुम्ही कामधेनू मिळवा. ब्रह्मदेवांकडे एकच कामधेनू नाही आहे, अनेक कामधेनू आहेत. पण तुम्ही तपश्चर्या करा आणि गव्हर्नमेंट पॉलिसीत कामधेनू योजना घ्या. आत्ता ही कामधेनू योजना एज्युकेशनलसाठी आहे, आश्रमांसाठी आहे. ती राजकारणाकडे कशी वळवणार? हा अपहार करणं होईल तुमचं. आश्रमासाठी आहे कामधेनू ही. आम्ही राजे आहोत, विषय संपला. त्यांनी कामधेनू ओढून न्यायचा प्रयत्न केला. त्या कामधेनूनं हुंकार केला, मात्र त्या हुंकारासरशी हजारो सैनिक निर्माण झाले. विश्वामित्राचा पराभव केला. पुढच्या काळामध्ये विश्वामित्रांनी पण केला, आता मी ब्रह्मर्षीच होणार, या ब्रह्मर्षीमुळे माझा पराभव झाला, मी आता ब्रह्मर्षी होणार. विश्वामित्र ब्रह्मर्षी झाले. ते विश्वामित्र वसिष्ठाचं काही काळ भांडण, मग नंतर मिटलं, ठीक आहे, पण ते भांडण नको वाटतं. बरं, हे एकदा झालं, थांबावं तसं नाही. दुसरी कामधेनू जमदग्नींना मिळाली होती. आता जमदग्नी कोण? परशुरामांचे वडील, रेणुका मातेचे पती. त्यांना मिळाली होती. परत कथा तशीच झाली. त्याच आश्रमामध्ये तो सहस्रार्जुन नावाचा राजा आला. त्याला ती कामधेनू न्यावीशी वाटली. वसिष्ठांच्या आश्रमात किमान तिथल्या तिथे हुंकार देऊन तरी युद्ध झालं होतं. इथं सहस्रार्जुन तो कामधेनू घेऊन गेला. मग त्याच्यानंतर परशुरामाने पुन्हा सहस्रार्जुनावर ती स्वारी केली, त्याला संपवलं. कामधेनू घेऊन आला. जमदग्नी म्हणाले, परशुरामा हे चांगलं नाही, असा तापटपणा ऋषी लोकांना उपयोगाचा नाही. अजून तुझ्या वृत्तीवर तुला संयम आणला पाहिजे, जा तपश्चर्येला. म्हणून परशुराम तपस्येला गेले. पण आता एकटे उरलेले जमदग्नी, यांच्या एकटेपणाचा लाभ घेऊन या सहस्रार्जुनाच्या समर्थकांनी, अलीकडचा राजकीय शब्द, त्याच्या समर्थकांनी याच्यावर हल्ला केला, आश्रम उजाड केला, जमदग्नींना मारलं. आणि मग परशुराम आल्यानंतर रेणुकेनंच सांगितलं, या सर्व उन्मत्तांचा संहार कर. इथं फक्त रेणुकेनं निक्षत्रिय कर असा जो शब्द वापरला तो नसता तर बरं झालं असतं. कारण काय, जातीवाचक शब्दाची तिथं उत्पत्ती होती. वृत्तीवाचक शब्द हवा होता. क्षत्रिय हा शब्द जातीवाचक आला. आणि तेव्हापासून अवसान चढलं, जातीचं नाव घेऊन बोलायचं. पण ते रेणुकेचे शब्द जातीवाचक नाही, उन्मत्तवाचकच आहेत, हे मात्र नक्की. याचं कारण लक्ष, ती स्वतः क्षत्रिय कन्या आहे, ती रेणू राजाची मुलगी आहे. तेव्हा दिसेल तो क्षत्रिय सरसकट मारून टाक असं काही ती आपल्या पोराला सांगणार नाही. आपल्या मुलाला अविवेक आई शिकवेल याची रेणुकेकडनं शक्यता नाही. मग घोळ कसा होतो? कित्येक वेळेला आपण सरसकट एकच नाव घेतो,
जसं प्रतापगडच्या अफजल खानाच्या सैन्यात सगळे मुसलमान होते का? अगदी सोपा शब्द आपण जो यवन वापरतो, सगळे यवन होते का? नाही. ऐतिहासिक उल्लेखाप्रमाणे 60% सैन्य हिंदूंचंच होतं. अफजल खानाच्याही सैन्यात 60% हिंदूच होते. म्हणजे प्रतापगडच्या युद्धामध्ये जेव्हा आदिलशाहीकडचे 22,000 सैनिक शिवाजीराजांनी मारले असतील तर 22,000तले 60,000 शिवाजीराजांनी हिंदूही मारले. पण आपण शब्द वापरताना मोघम कसा वापरतो की खानाकडून आलेल्या सगळ्या यवनांना धूळ चारली. सगळे यवन नव्हते बरं का. सगळ्या यवनांना धूळ चारली असा जो एकत्र मोघम शब्द वापरला जातो तसा हा थोडासा निक्षत्रिय असा शब्द मोघम उन्मत्त याच अर्थी वापरलेला आहे. कोणीही तो जातीवाचक घेऊ नये. आणि रेणुका महात्म्य ग्रंथामध्ये स्वच्छ सुंदर उल्लेख केला आहे की फक्त 21 वेळा परशुरामांनी युद्ध केलं आहे. 21 जे समर्थक होते त्यांच्याशी फक्त युद्ध केलं आहे आणि जे उन्मत्त होते त्यांच्याच बरोबर केलं आहे. याच भारतामध्ये जेव्हा तो उन्मत्तांना शासन करत फिरत होता तेव्हा जे उन्मत्त नव्हते त्यांनी परशुरामांचा सत्कार केला आहे. त्यांचा सत्कार त्यांनी आनंदाने घेतला आहे. तेव्हा रामचंद्रांचे पूर्वज जिवंतच होते, ते क्षत्रिय होते. पण दिसला क्षत्रिय की मारत सूट असा तो विषय नव्हता. जनकाच्या त्यांच्या पूर्वजांनी स्वागत केलेलं आहे, पूजन केलं आहे परशुरामाचं. ते अत्यंत प्रेमाने बोललेले आहेत. भारतामध्ये असलेल्या 600 ते 800 राजांपैकी फक्त 21बरोबरच युद्ध झालं आहे. 21 वेळी आणि 21 कुळी असा शब्द ग्रंथात आहे. तर आपण काय करतो नेमकं नको ना. परशुरामांनी 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली. नानाची टांग तुझ्या हरामखोरा. का कशी करणार एकदा सांग मला. कशी करणार सांग. एकदा निक्षत्रिय पृथ्वी झाली, दुसऱ्यांदा कशी करणार ते सांग. हो का आपलं टाळकं फिरल्यासारखं 21 वेळा केली, 21 वेळा केली. ते काय तुझी आंघोळ आहे वय? कशी केली एकदा सांग ना. मी समजायचं म्हटलं मी 21 वेळा चहा सोडला. किती मूर्खपणा. चहा केव्हा किती वेळा सोडता येतो? एकदाच सोडता येईल ना. काय आहे, समोरच्या माणसाने शिवी घातली की आम्हाला वाईट वाटतं, पण आम्हाला कळत नाही आम्ही पण असंच म्हटलं होतं त्याचा हा प्रतिध्वनी आहे. आम्ही तरी आमची वाणी सुधारली का? या महारड्यांना काय कळतं आहे असं सतत म्हणत राहिलो, मग काही दिवसांनी या भटुरड्यांना काय कळतं आहे असा प्रतिध्वनी यायला लागला. बरं, हा प्रतिध्वनी यायला लागल्यानंतर तरी वाणी सुधारावी तेही जमत नाही. देशस्थांची बैठक बसली की कोकणस्थांना शिव्या, कोकणस्थांची बसली की कारड्यांना शिव्या, कारड्यांची बसली की देवरुखांना शिव्या. हिंदू समाजाला दुसऱ्या जातीला शिव्या घालण्यापलीकडे काहीही येत नाही हे कुठल्याही जातीच्या पंचायतीत कळतं. हिंदू समाज एकत्र आला की धर्माबद्दल बोलत नाही, उपासनेबद्दल बोलत नाही, ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल बोलत नाही, याच्या पुढच्या धार्मिकांच्या सुखाबद्दल बोलत नाही, दुसऱ्यांच्या चहाड्या करणे. हा रोग तुम्ही आम्ही काढून टाकल्याशिवाय कोण कसं करणार आहे मला सांगा. रामनवमीच्या उत्सवाला तुम्ही कान उघडे ठेवू नये का? काय होतं आम्हाला यातना होतात तर त्याच्यासाठीच. रामनवमीचं कीर्तन संपलं की माणसं विचारतात बुवा रात्री काय करणार आहात? म्हटलं काही रामकार्यासाठी प्रकल्प करायचा काय? पत्त्याला बसायचं येत आहे का? इथे 6 दारांनी 6 शत्रू आपल्यामध्ये आतंकवादी घुसून आपल्या पोराबाळांचे बळी घेत असताना यांच्याबद्दलचा किंचितही चिंतनात्मक विचार न करता पत्ते खेळण्यामध्ये रामभक्ताला सरस वाटतो. यापेक्षा रामाने काय वेगळी आत्महत्या करून घ्यावी? समोर त्राटिका, मारीच, सुबाहू, ते खरं, दूषण सगळेजण ऋषीमुनींचा ग्रास घ्यायला उभे आहेत. रामा एक रात्री वेळ आहे का? काय धनुष्यबाणाची कॅरम घ्यायचं आहे आणि कॅरम कमी पडला तर त्याच्याबरोबर क्या रम रम प्याया जाऊ शिवासे.
कसं करावं महाराज, कसं करावं? हे कोण बदलेल हो? आत्ताच आपण बोललो ना, निगेटिव्ह नाही बोलायचं. मग पॉझिटिव्ह बोलण्यासाठी एक शेवटचं बोलूया. कामधेनूमुळे ही 2 प्रकरणं झाली. जमदग्नींची भांडणं काय, त्या वसिष्ठांची भांडणं काय. तैसी ती कवताम कामधेनू तुझिया गोठ्यातची राहू दे, आणि काही देऊ नकोस. आता शेवटची ओळ राहिली होती ना, ती त्या भक्ताने पूर्ण केली. आर्य गृहिणी देवा आम्हाला गिदे, पंढरीनाथ महाराज की. चांगली बायको मिळावी म्हणून बरीच व्रत आहेत, असं अजिबात नाही. चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत आहेत. मला आर्य संस्कृती जपणारी फक्त बायको दे, म्हणजे लक्ष्मी, सुधारस, कल्पवल्ली सगळं मिळालं माझ्या आयुष्यात, सगळं मिळालं माझ्या आयुष्यात. मात्र या विषयावर मी फार मोठं बोलायला नको. याच एका विषयासाठी उभा महाराष्ट्र हिंदुस्तान दणाणून टाकणारे अपर्णाताई माझ्या समोर आहेत, त्यांचे रामतीर्थकर सर माझ्या समोर आहेत. आणि या विषयाचा प्रचार काय ताकदीनं करावा ते मी स्वतः माझ्या कानाने ऐकून रोमांचित जाऊन गेलो आहे. ही सगळी ऋषितुल्य माणसं असताना माझ्या माणसाने एवढं मोठं नाही बोलू, पण हाच प्रचार खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा, की माझ्या घरातली गृहिणी आर्य गृहिणी आहे का, आणि माझी मुलगी उद्या सासरी जाताना ती आर्य गृहिणी या रस्त्याने जाणार आहे का, याची काळजी जी मी घ्यायला पाहिजे, जी ती आर्य गृहिणी राहील असं सासू सासऱ्यांनी कसं वागावं, या दृष्टीनं हा जो सगळा समग्र विचार आहे. अरे ती एक गृहिणीच भक्कम झाली तर जगातली सर्व सुख माझ्या घरात आहेत, आणि ते एक स्थान जर ढासळलं तर जग माझ्यासाठी केवळ दुःखाचं स्थान होणार आहे. म्हणून संत वाङ्मय सुद्धा, एकनाथ महाराज सुद्धा साधना करतात तेव्हा बायकोशी घटस्फोट घेऊन वाईट मागावं म्हणजे साधना चांगली होते असं सांगत नाहीत. रोहिदास प्रत्यक्ष परमेश्वराला प्रसन्न असा उभा करून दाखवतात. यासाठी बायको ही वाईट असते, बायको ही धोंड असते, बायको ही असते, बायको ही ती असते, असलं काहीही वेडं बोलत नाहीत. उलट तुलसीदासांनी सागराच्या तोंडी हे वचन घातलं. ढोल, मृदंग, चोर आणि नारी हे सब ताडन के अधिकारी. आणि त्याला उत्तर देताना सीता फार छान सांगते. कोण कोण? ढोल, पशु, चोर, गुन्हेगार, आणि नारी हे चौघ कोण? ताडन के अधिकारी. ते म्हणले त्यातली नारी मी, बाकी 3 तू. पांडुरंग हरी वासुदेव, त्यापैकी मी फक्त नारी. आणि स्त्री ही आपल्या संसारात बेडी कशी असेल हो? बेड्या कोणाला घालतात? गुन्हेगार असेल त्याला घालतात. मग स्त्रीला बेडी म्हणायचं असेल तर आपल्याला स्वतःला आपण गुन्हेगारात हे मान्यच करावं लागेल मग. आणि गुन्हेगाराचा गुन्हा सीमित करण्यासाठीच बेडी घालतात. का नाही म्हणता? का नाही म्हणता? या दृष्टीनं माझ्या घरातली संस्कृती सांभाळणारी आर्य गृहिणी आपले सण संस्कार करवून घेतले पाहिजेत, त्याची कारणं सांगितली पाहिजेत, विज्ञानयुक्त कारणं अभ्यास करून सांगितली पाहिजेत. नाही सांगितली म्हणजे पंचायत होते. बस शेवटचा दृष्टांत पूर्वरंग बंद. माझी बहीण लग्न झाल्यानंतर वटपौर्णिमेच्या पूजेला निघाली. एका हातात तवक, एका हातात तांब्या. चालता चालता पाठीला खास सुटली. आता काय कर? तर वडाच्या झाडाच्या आधी एक झाड होतं. म्हणलं पाठ खाजवून घेऊ. थांबली. मागनं नवीन अजून वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या मुली आल्या. चला ना काकू, चला ना काकू. काकू कशाला पुढं? व्हा पुढं, व्हा पुढं. त्यांना कळलं काकू कटवतायत. त्या पण शहाण्या पुढं जाऊन थांबल्या. हळूच मागं बघितलं. आता ह्या काही मागं बघत नाहीत ही कल्पना करून आमची बहिणी चिकटली झाडाला. बस बरं वाटलं ग बाई. आणि त्या सगळ्या जणी एकमेकीत कुजबुजल्या. हे ह्या मोठ्या लोकांचं चुकतं.
हा आधीचा विधी आहे, सांगतच नाही. दुसऱ्या वर्षापासून जी बाई येते ती त्या पाडला पाठ घालते. बघते ते कोणी गाढवाने हा प्रकार सुरू केला, आपले का कोणी केला? अगं तिला विचारणं असं का केलंस? काही वेळेला मूर्खासारख्याही रूढी पडतात. आणि गोपालकृष्णांनी सांगितलंय, जर चुकीच्या रूढी असतील तर बदलून चांगलं करणं हाही धर्म आहे. आणि ज्या चांगल्या रूढी असतील त्या अट्टहासाने पाळून दाखवणं आणि आपली संस्कृती श्रेष्ठ सिद्ध करणं हा हे धर्म आहे. आणि हे सगळं जर माझा सखा चांगला असेल, जर माझी सखी माझ्याबरोबर चांगली असेल आणि आम्ही दोघांनी मिळून जर संतांचा सहवास असा चांगला सातत्याने सांस्कृतिक घेतला असेल तर जमणार जमणार जमणार. अभंग पहिल्यांदा म्हटला दुर्गा रागात. आता स्त्रीवाचक आणखीन एखादा राग हवा. ते एकच राग बोवायला येतो का? सारखं एकाच पद्धतीनं रागवणं चांगलं नाही. मग आता दुसरा राग कलावती. सा गप गप ध पद नि द गप द नि सा नि द प ग स नि द सा. देव बसे जिचे चित्ती देव बसे, जिचे चित्ती देव बसे, जिचे चित्ती देव बसे. जिचे चित्ती तिची घडावी, तिची घडावी संगती 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 देव बसे. जिचे चित्ती देव बसे, जिचे देव बसे. जिचे चित्ती जिचे चित्ती जिचे. पंढरीनाथ महाराज की जय. 5 वेळेला भजन करूया. आपल्या एका हाताने आपल्या दुसऱ्या हातावर टाळी वाजवत गोड आवाजात भजन म्हणूया. आणि पूर्वरंगाला धरून एक व्रत घेऊया. ज्या ज्या घरात भजन बंद पडलं असेल तिथे सुरू करूया. त्यासाठी सर्व्हे करू पाहिजे. त्यामुळं फोन करून एकमेकांची चौकशी करताना संध्याकाळची उपासना होते का याची पण चौकशी करूया. होत नसेल का नाही करा का. नाम सदा बोलावे गावे ध्यावे, पण असं करा जनाशी सांगावे. स्वतःपुरतं करतोय ना पुरे आहे. दुसऱ्यांच्या संसारात नाका खुपसायला कोणी सांगितली आहेत? काड्या घालतात तेव्हा नाही अक्कल येत हे सगळं. मग काड्या घालण्यापेक्षा नाक खुपसलेलं कधी चांगलं. चांगलं असेल तर सांगावं. अहो सांगून कोण ऐकताय? ऐकलं नाही तर दोष त्यांचा, पण सांगितलं नाही तोपर्यंत दोष सगळ्यांचा. सांगावं. का रे बाळा करत नाहीस? कर की रे. रोज थोडा वेळ भजन करत जा. रोज थोडा वेळ काही ना काही संत साहित्याचा एखादा उतारा वाचत जा. त्याच्यावर चिंतन करत जा. त्याच्यावर मनन करत जा. एखाद्या राष्ट्रीय महापुरुषाचं, राष्ट्रीय स्त्रीचं, वीरांगनेचं चरित्र आठवड्यातनं एकदा वाचत जा. ते एकमेकांना सांगत जा. ते शौर्य आपल्यामध्ये कसं बाणवेल, त्याग कसा येईल, प्रयत्न करत राहा. या गोष्टी सतत बोलल्याशिवाय कसं होईल? चांगल्या गोष्टीला सातत्य पाहिजे. वाईट गोष्ट एकदा करून पुरते. घर पाडायला किती दिवस लागतात? बांधायचं म्हणजे
माणसं म्हणतील की गेली 40 वर्ष गेली तेव्हा एक फ्लॅट झाला. घर बांधायला मूळ सातत्य आहे, खूप कष्ट आहेत. खूप कष्टाने आपण नक्की घर आपलं उभं करूया. पुन्हा एकदा जिथे जिथे ढासळलं असेल तिथून तिथून पुन्हा त्याची डागडोजी करूया. त्याची ताकदसुद्धा नामच देणार आहे आपल्या सर्वांना. गोड नाम घेऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. भारताला परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी महाराष्ट्राची जवळजवळ 70,000 सेना दिल्लीपर्यंत पोचली. पण या सेनेला लवकर पुढे वाटचाल करता येईना, कारण या 70,000 फौजेबरोबर जवळजवळ 50-60,000 बाजार गुणगे आणि नातेवाईकांची सुद्धा तीर्थयात्रेकरूंची फटावळ मागे लागली. या सगळ्यांच्या गतीला घेऊन कशीबशी दिल्लीपर्यंत वाटचाल केली. पण दिल्लीच्या पलीकडे कुंजपुरा नावाचा किल्ला आहे असं जेव्हा भाऊसाहेब पेशव्यांना समजलं, तेव्हा आपल्या सर्व सैन्यासह वाळवंटातून सुद्धा वाटचाल करून कुंजपुऱ्यावर हल्ला केला. कुंजपुरा जिंकला. पण इकडे कुंजपुऱ्याची लढाई चालू असतानाच जो परकीय जबरदस्त आक्रमक अहमद शाह अब्दाली, तो त्याची सेना घेऊन दिल्लीपर्यंत येऊन पोचला आणि मराठी सैन्याचा महाराष्ट्राकडे जायचा रस्ता अडवला. अर्थात तेच गणित त्याचंही होतं. भाऊसाहेब पेशवे आणि मराठशाहीची फौज उभी आहे, तोपर्यंत त्यालाही आता काबूलकडे जाता येणार नव्हतं. दोन्हीही सेनापती एकमेकांच्या समोर वाट बघत थांबले होते, कोणी पहिलं आक्रमण करायचं. जवळजवळ 60-70,000 सैन्य, त्यांच्या बरोबरीनं असलेली जनावरं, घोडी, बैल, हत्ती, त्यांच्या खाण्यापिण्यासह त्यांच्या पगारापासूनची असलेली डोक्याला चणचण. महाराष्ट्राकडे जाण्याचा रस्ता असा विचित्र अवरुद्ध झालेला. अशी परिस्थिती असताना भाऊसाहेब पेशव्यांनी दरबार भरवला. अब्दाली दिल्लीमध्ये जो थांबला होता त्यांनी 4ही बाजू पक्क्या करून टाकल्या. एक पठाणांची छावणी, एक रोहिल्यांची छावणी, एक यावनी छावणी, एक त्याची स्वतःची छावणी, एक अब्दालीची छावणी, अशा सगळ्या बाजूने छावण्या लावलेल्या. अर्धचंद्रात त्रुटी गोल केला होता. ना मराठी माणसाला इकडे येता येत. भाऊसाहेब पंचायतीत होते आणि दरबारामध्ये सहज असे बोलून गेले, यापुढे काय होईल कळत नाही रे मित्रांनो. शामियाना चौफेर टांगलेला, शामियाना चौफेर ताणलेला, शामियाना 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 चौफेर ताणलेला, एक होता आधार तो कया, एक होता आधार तो कयाला. पुढे होते प्रभो आता काय, पुढे होते प्रभो, पुढे होते प्रभो, पुढे होते प्रभो, पुढे होते. आता
आता पुढे होते प्रभो आता काज मनुज कसला नाव दे देवराज मनुज कसला नाव दे देवराज देवराज देवराज। या युद्धाचा परिणाम पुढे काय होणार, माणूस काय देव सुद्धा जाणेल का नाही माहीत नाही, असं नैराश्याचं बोलणं लावलं आणि सहज इतकंच म्हणाले, आपल्या सैन्यामध्ये बरेच सरदार अल्पवयी आहेत म्हणून धाडस करून आम्हाला अब्दालीवर धडक मारता येत नाही। काही वेळेला आपलं नैराश्य वेगळ्या कुठल्या तरी मार्गाने व्यक्त होतं, तसं ते झालं आणि फक्त वयावरती गोष्ट घसरली आणि जनकोजी शिंदे नावाचा महावीर उभा राहिला। त्यांनी एकच सांगितलं, भाऊसाहेब वयाचा विषय नका काढू, कारण सिंह शावका वयना ठावा विक्रम एक सिंह शावका वयना ठावा विक्रम एक पराक्रमाची कोळी तुम्ही का पराक्रमाची कोळी तुम्ही का निंदावी निशंक सिंह शावका वयना ठावा विक्रम एक। आणि जनकोजी शिंद्यांनी दरबारातून बाहेर जाऊन आपल्या शिंदेशाही फौजेला एकत्र केलं, रोहिल्यांच्या छावणीवर धडक मारायला। शहाजण वाजली, नगारे वाजले, भाऊसाहेबांच्या लक्षात आलं जनकोजी निघाला, पण जनकोजी एकटा रोहिल्यांच्या हाती सापडला तर ते बरे होणार नाही, म्हणून बळवंतराव मेहेंदळे नावाचे अत्यंत पराक्रमी सरदार होते, ज्यांनी आत्तापर्यंत दक्षिण भारतामधल्या कडप्प्याच्या नवाबापासून अनेकांना नुसत्या मनगटाने चिरडून टाकून आपले हिंदवी स्वराज्याचे विजय मिळवून दाखवलेले जबरदस्त ताकदीचा भीमासारखा माणूस। भाऊसाहेब फक्त म्हणाले, बळवंतराव जनकोजीला पाठीस राहा। बळवंतराव सैन्य घेऊन गेले, पण दुर्दैव जनकोजीचं बळवंतरावाचं बरं नाही मनात। बरंच लांब बळवंतरावांचं सैन्य थांबून राहिलं आणि जनकोजीची झुंज बघत राहिलं। असं होऊ नये, पण शत्रू समोर दुफळी जाहीर झाली। हे पाहिल्यावर जनकोजी जास्त ताकदीनं लढला, एखाद्या पंख्याची पाती फिरावी तशी घर 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 तलवारबाजी करून शिंदेशाही फौजेनं जबरदस्त पराक्रम असा केला, रोहिला उलटा छावणीत परता घातला आणि विजयाची शहाजणं वाजवत आले दरबारात। त्याचा सत्कार केला, वा जनकोजी वा, आज वय कमी म्हणून आम्हास पराक्रम जमत नाही वाटेल, त्या शब्दास मागे घ्यावे असे वाटते तुमच्या पराक्रमामुळे। जनकोजी एकच म्हणाला, सत्कार नको, आम्हास फक्त एकच सांगा, या बळवंतरावास का पाठवला? तुमची पाठराखण करायला। विचारा काय करत होता, विचारा काय करत होता। बळवंतराव काय बोलेल तो? शिंदेशाहीची फौज रोहिल्यांच्याकडून मार खात असताना लांब उभे राहून मजा बघत होता आमची। तुमच्या आमच्या मतामध्ये किंवा मनामध्ये भेद असेल, पण तो शत्रू समोर उघड करावा काय?
एवढाही विवेक असू नये? युद्धाच्या भूमीवर मोठ्या लोकांना हा विवेक नसेल तर सामान्य लोकांना विवेक शिकवायचा कोणी आणि कसा? पूर्वरंगामध्ये अर्धवट सोडलेला मुद्दा इथे पूर्ण करतो. आता जर पुढे भारताचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर स्वतः व्रत तुम्ही घेतलं आहेच, पण इतरांकडून हे व्रत, ही शपथ घ्या. ही शपथ अशी, कोणीही कोणाबद्दल अवमानकारक बोलायचं नाही. पहिलं व्रत घ्या, कधीही कोणाचा अवमान नाही. पराक्रमाच्या गोष्टी या न्हाव्यांना का जमणार आहेत? का बोललास असं? मान खाली करा असं म्हटल्यावर राष्ट्रपतींना सुद्धा मान खाली घालावी लागते. एवढा सन्माननीय कोणी असेल तर तो फक्त न्हावी आहे ताकद कोणाची? नरेंद्र मोदी असतील प्राईम मिनिस्टर, मोदी खाली बघा, मी सांगेपर्यंत मान वर करायची नाही. चांगले सापडले आहेत, या कातर वेळी पाहिजे सतू जवळी. चांगला सापडला रे माणूस, काय जे म्हणाल ते. पण शिवा काशीद सारख्या न्हाव्यांनी पराक्रम नाही का केले? क्षत्रियांनी म्हणावं बामणाला काय पराक्रम जमणार, बामणांनी म्हणावं महाराला काय पराक्रम जमणार, महारांनी म्हणावं मांगाला काय. कशासाठी? कोणाचंही जरी नाव घेतलं, हे चांभार आहेत, अरे वा म्हणजे रोहिदासांच्या घरचे पंढरीनाथा, एवढा नमस्कार करायला काय जाते हो? चांभाराकडचे का? तिकडं बसा बरं का, बसवलाच आहे तुला कायमचा बाजूला त्यांनी. आता एकमेकांच्या बद्दल किमान आदराने जरी बोलता आलं तरी निम्म काम होऊन गेलं. एकमेकांच्या बद्दलचा आकस दरबारात उघडकीला आला आणि अनेक मराठी सरदार आपल्या कुटुंबांसह आले होते. दरबार बरखास्त केला भाऊसाहेब पेशव्यांनी आणि जाताना फक्त इतकंच सांगितलं, दरबार बरखास्त होताना, बळवंतराव तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती माझी. दरबार बरखास्त. अर्थात कितीही भांडणं असली तरी भाऊसाहेब पेशव्यांचं नेतृत्व असं जबरदस्त होतं. त्यांनी दरबार बरखास्त म्हटलं की भांडणाचा एक अक्षरही पुढे कोणी बोलणार नाही. विषय तर संपला. याच्या पुढे सेनापती पाहतील. बळवंतराव हे व्हायला नको होतं. बस उद्या सकाळी पुढचा विचार करू. पण काही लोकांना हौसच असते या बातम्या पटकन पलीकडे जाऊन द्यायची. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, तोंडाला फेस यायची वेळ आहे. फेसबुक आला गेला पटापटा पटापटा. या बळवंतरावांची बायको पण आली होती या स्वारीत, त्यांचं पोरगही आलं होतं. एका प्राण्याने त्यांच्या बायकोला जाऊन बातमी सांगितली तुमच्या नवऱ्याची. झाकाळ झाली आणि तिनं पंचारती तयार केली आणि आपल्या छावणीच्या दारात जाऊन थांबली. आर्य गृहिणी. बळवंतराव जसे छावणीच्या दारापर्यंत आले, त्यांनी पंचारती घेऊन घेतलेली बायको पाहिली. म्हणलं काय ग हे? मी असं ऐकलं की आज भाऊसाहेबांनी आपल्याला युद्धावर पाठवलं होतं आणि युद्धावरनं आलेल्या पतीला ओवाळायची आपल्याकडे पद्धत आहे ना, म्हणून पटकन पंचारती करून उभे राहिले. आता भाऊसाहेबांनी जे काही बक्षीस दिलं असेल युद्धात जिंकल्याबद्दल, तुम्ही आलात म्हणजे जिंकून आलात यात संशय येत नाही. त्या बक्षिसावर माझा अधिकार आहे ना, ते तपकात टाका आणि आत या. ही तर आपली पद्धत आहे. जे काही मिळालं असेल ते आधी हिच्या ताब्यात द्या. आधी इन्कम मग कम इन, नाही तर काहीच नाही उपयोगाचं. तिच्या हाती दिलं तर ते व्यर्थ नाही जाणार. या तपकात द्या. आणि बळवंतरावांनी मान खाली घातली तेव्हा बायको सांगते, वा वा, अहो करकरीत कोरे कपडे, रक्ताचा डागन एक, करकरीत कोरे कपडे,
रक्ताचा डागन एक, घमघमाट एक गंधाचा, घामाचा थेंबन एक, तलवार कटीला नाही, हातात छडीचा झोक, या ऐशा वेशे मजला, का भुलवायाला आला, भुलणारी नाही विदुला, कीर्तीवर घालून निघाला, कीर्तीचा ध्वज मळविला, कीर्तीवर घालून निघाला, कीर्तीचा ध्वज मिळविला, कीर्तीवर घालून निघाला. पतिदेव काय केलं हो, काय केलं हो, जरा सुद्धा कल्पना नाही आली पुढे काय होईल याची. उद्या या छावणीमध्ये फिरताना माणसं भाल्यासारखी बोट आपल्या पोराकडे दाखवतील आणि म्हणतील हा बेहिमत्याचा मुलगा. म्हणतील लोक बाळाला मी नामर्दाची दासी, हिणवतील बाई मजला, विश्वासघातकी पाजी ही विशेषणे तुम्हाला. आपुल्या कुळाची कीर्ती गाजत जी देशावरती, थोरांची होती ख्याती मातीत घालून आला, कीर्तीचा ध्वज मळविला, मातीत घालून आला, कीर्तीचा. तशीच बाई उभी राहिली, तबक हातामध्ये ठेवून सांगते ऐका. आलात तसे परताजा, हे तोंडन मज दावावे, आलात तसे परताजा, हे तोंडन मज दावावे, घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे, घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे, पडलेला डाग धुवोनी दासीला दर्शन द्यावे, पडलेला डाग धुवोनी दासीला दर्शन द्यावे. जर गेला स्वर्गावरती तनु ठेवीन सरणावरती, येईन सेवरी पुढती, बोलोत न जनया बोला, कीर्तीचा ध्वज मिळविला, कीर्तीचा ध्वज मिळविला. बायकोकडनं ते ऐकलं मात्र बळवंतराव असा संतापला. स्वतःच्या सैन्याच्या शिबिराला छावणीला उठायला सांगितलं. प्रचंड शहाजण वाजायला लागली. पठाणांच्या फौजेवर चालून गेला हो वेळा. भाऊसाहेबांना कळलं बळवंतरावांनी वेडेपणा केलाच. आता त्यांना सांभाळायला प्रत्यक्ष भाऊसाहेब आले. बळवंतराव मेंढळीत 2 हाती 2 तलवारी घेऊन स्वतःचं सैन्य घेऊन पठाणाच्या छावणीवर असा तुटून पडला. सगळ्या बाजूने पठाणाने घेरा घातला, पण घारीनं वेढा फोडावा हे साप घाव घालत पुढं चालला होता ससाणा. तो फक्त संख्या ऐकत होता. किती पठाण मारला बळवंतराव. शिंदेशाही फौजेनं आधीच्या युद्धात 10,000 रोहीला मारला. तुम्ही स्पर्धा करू नका, आपण 8-9 हजार पठाण सहज संपवला. पण आता मागे फिरा. दशसहस्र तोपर्यंत मागे फिरणे नाही. याच तलवारी हालत पुढे गेला बळवंतराव आणि अचानक मागणं नगारा वाजला. आमच्या मदतीस कोण आले? मागे वळून पाहिलं तर साक्षात भाऊसाहेब पेशवे हत्तीवर बसून येतात. म्हटल्यावर झर 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 नेत्र पाझरले, अश्रू आले. क्षणभर समोरच दिसलं नाही आणि काळाने घात केला. पठाणांनी वेड्यासारखा जो गोळीबार केला त्यातल्या 1, 2, 5, 7, 10 गोळ्या बसल्या छातीत. बळवंतराव आडवा झाला जागच्या जागी. पण भाऊसाहेब येतो हे बघितल्यावर उरलेल्या पठाणाने जो पळ काढला ते अब्दालीच्या चरणाशी बसले. आम्ही पुढे जाणार नाही म्हणून. 10 गोळ्या अंगात शिरलेलं बळवंतरावाचं शरीर आणलं. ही पण वार्ता बाईसाहेबांना कळली.
तेव्हा ते शरीर छावणीत येऊन पोचायच्या आत चिता तयार करून ठेवली तिनं. संपूर्ण हिरवं लुगडं नेसून सती जायच्या तयारीत होती. सती जाणं चांगलं का वाईट, बुवा तुम्ही पुरोगामी का अधोगामी वगैरे वगैरे अनेक प्रश्न विचाराल. सगळ्यांनी उठून काही सती जावं असा उपदेश आम्ही कधीच करत नाही, केला नाही, करणार नाही. सतीच गेलं म्हणजे नवऱ्यावरचं प्रेम असतं असं आजवरून कोणीही म्हणत नाही. दशरथानंतर कौसल्या, सुमित्रा, कैकेयी कोणीही सती गेलं नाही म्हणून त्यांचं नवऱ्यावर प्रेम नव्हतं असा वांझोटा सवाल कोणीही करत नाही. पंडूच्या मागे कुंती गेली नाही म्हणून तिचं नवऱ्यावर प्रेम नव्हतं असा कोणी सिद्धांत सांगत नाही. शहाजीराजांच्या मागे जिजाबाई गेल्या नाही म्हणजे त्यांचं प्रेम नव्हतं. किंबहुना जिजामाऊली गेल्या असतं तर शिवरायांच्या कर्तृत्वाला मर्यादा आल्या असत्या. त्या थांबल्या हीच शहाजीराजांची श्रेष्ठ पूजा होती हे आम्हालाही कळतं. उलट माधवराव पेशव्यांच्या मागे रमाबाई जर गेल्या नसत्या तर नारायणराव मारला गेला नसता, कारण त्याच्या पक्षाचा एक माणूस घरात शिल्लक राहिला असता. काही वेळेला आपली कौतुकं होतात, इतिहासाचा विचार नाही करत आपण. आणि एकदा जळून मरण्यापेक्षा आता देह जर अनायसे पती गेल्यामुळे संपला आहेच तर मग तो देवाच्या कार्यासाठी अर्पण करणं हेही सती जाणंच आहे ना. कशासाठी प्रत्यक्ष चितेतच जायला पाहिजे माणसानं. उलट राष्ट्राला एक चांगला कार्यकर्ता मिळाला तुझ्या रूपाने. आता सतीच गेलं पाहिजे म्हणजेच प्रेम आहे असं हिंदू संस्कृती पूर्वी मानत नव्हती, आजही मानत नाही. उलट नवऱ्याची दिव्य असलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी खस्ता खाणारी कोणीही गृहिणी अथवा नंतरची विधवा ही सुद्धा सतीच आहे. तिला सतीपणाचाच मान आहे. म्हणून तर पती गेल्यानंतरच्या विधवेला पूर्वी देवळात सुद्धा यायचा मान नव्हता. तो समर्थ रामदास स्वामींनी गाभाऱ्यात तिला कीर्तन करण्याचा मान दिला आणि कीर्तनाला ती उभी राहिली तर समर्थांनी समोर डोकं टेकून नमस्कार करावा असा सर्व स्त्री जातीबद्दलचा आदर संतांनी तुम्हा आम्हाला दिलाय महाराज. पण या ठिकाणचं सती जाणं वेगळं आहे. ते अशा अर्थाचं आहे. ती फक्त एकच वाक्य म्हणतीये, माझ्या बोलण्यासाठी नवरा गेलेला आहे. मी त्यांना म्हटले होते आलात तसे परता, हे तोंड न मज दावावे, घालून पालथे शत्रू मातीला मिसळून द्यावे. पडलेला डाग धुवोनी सतीला दर्शन द्यावे. आणि हे जर जमलं नाही तर मी शब्द दिला त्यांना, जरी गेला स्वर्गावरती, जर युद्धामध्ये तुम्ही मेलात तर मी तनु ठेवीन सरणावरती. तर मी मरीन कशासाठी, का तुमची सेवा करायला मला आधी स्वर्गात पोचलं पाहिजे ना. यासाठी मी तिथे जाऊन थांबीन तुमच्यासाठी, सेवीन येऊनी पुढती. म्हणून ती बाई फक्त सांगतीये, माझा हा पडलेला डाग धुवून टाकण्यासाठी तो शब्द माझ्या नवऱ्याने पाळलाय. आता मी त्याची सेवा पुढे जाऊन करीन, हा शब्द मला पाळला पाहिजे म्हणून चालली आहे. पण या एका सतीच्या अमृतवचनाने काय झालं सांगतो. काय झालं या सतीच्या अमृतवचनानं. नुसतं सतीचं अमृतवचन नावाची मालिका जर काढली ना तर वर्षभर पुरेल एवढं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साहित्य आहे. हो, एवढं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साहित्य आहे. सावरकर अंदमानला निघाले, 50 वर्षासाठी निघाले, पुन्हा येईल का नाही माहीत नाही अशा अवस्थेमध्ये निघाले. बायको रडत होती तरीसुद्धा सांगत होती, सरकार जर यमाच्या शक्तीनं तुम्हाला नेत असेल तर भारतातलं सावित्रीचं तेजही काही कमी नाही झालेलं, तुम्हाला परत पाहीन तरच खरी आपली सती सावित्री आहे. आणि तिच्या बोलणं खरं झालं. हो, तिचं बोलणं खरं झालं. हो, मौज ही असते महाराज. सती पतिव्रतांच्या किती कथा सांगाव्यात. अर्थात प्रत्येक वेळेला ती सती पत्नी याच रूपात असेल असं नाही. मी पूर्वरंगात आईची पण कथा सांगितली. कधी अशी सती बहिणीच्याही रूपात असेल, कधी भूषणाला उभी करणारी वहिनी पण ती असेल, कधी ध्रुवाला पाठवणारी सावत्राई सुद्धा ती असेल. कुठल्याही रूपात ही आदिशक्ती कोणाही रूपामध्ये अशी प्रगट होऊन आपल्याला सांगत असते,
या बाईसाहेबांचा 2 वर्षाचा मुलगा होता पदरात. भाऊसाहेब पेशवे म्हटले, आई किमान त्या पोराकडे बघून तरी जाऊ नका. त्या पोराला भाऊंच्याच पदरात दिला. भाऊ याला वाढवा. आणि फक्त आई बाप काय स्वाभिमानासाठी मेले इतकं त्याला शिकवा, त्याचं तो करेल पुढे काय करायचं ते. माझे पूर्वज काय स्वाभिमानासाठी मेले तेवढं फक्त कळू दे हो. आपली खरंच सगळी मुलं चांगली आहेत, नाही आहेत कोणी वाईट. कॉलेजमधली अशी काहीतरी विचित्र वागणारी मुलं बघितली की म्हणत काय ह्या हिंदू समाज, मुलं नाही आहेत वाईट हो. त्यांच्यापर्यंत चांगल्या गंगा पोचवायला आम्ही कमी पडतोय हो, आम्ही कमी पडतो, आम्ही कमी पडतो. अरे बाळा, ही बघ गंगा कशी आहे, ही बघ यमुना कशी आहे, ही बघ सरस्वती कशी आहे. आम्ही कमी पडतो. प्रार्थना करी, ज्यांना ज्यांना वाणीचं वरदान आहे, ज्यांना ज्यांना परमेश्वरानं आर्थिक स्थैर्य दिलंय, ज्यांना ज्यांना आरोग्य प्रदान केलंय, अशा सर्वांनी जमेल तेवढा हा राष्ट्राच्या वीरांचा, संतांचा, संस्कृतीचा प्रचार या सगळ्या मुलांपर्यंत जास्तीत जास्त कसा नेता येईल याचा विचार करा, आचार करा, संस्कार करा. नुसतं संस्कार नाही म्हणून रडणे याच्यात काहीच होणार नाही. या दासनवीच्या निमित्तानं सोलापूरच्या आसपास असलेल्या सगळ्या खेडेगावांचा एक सर्व्हे तर करा. किती जणांच्या घरात मनाचे श्लोक आहेत, किती जणांच्या घरामध्ये तसबीर आहे, किती जणांच्याकडे दासबोध आहे, किती जणांच्याकडे ज्ञानेश्वरी आणि दासबोध याबद्दलचा आदर आहे. सर्व्हे करायला 1 तासभर फिरूया ना रे रोज, फिरूया ना रे रोज. अर्थात हे कोणीच करत नाही असं नाही हो म्हणणार मी काही कृतघ्न माणूस नव्हे. आज अनेक संस्था हे काम करतायत, अनेक भक्तमंडळ हे काम करतायत. पुरत नाही आहे हो, पुरत नाही आहे. अजून काठ्या पाहिजे आहेत या गोवर्धनासाठी, अजून मदतीचे हात हवेत या गोवर्धनासाठी. माणसं खूप वृद्धाश्रमांच्या बद्दल बोलतात, पण थोडं वाईट नका वाटून घेऊ. आम्ही वानप्रस्थ विसरलो म्हणून वृद्धाश्रम आले. जर सगळ्या आम्ही तुम्ही साठीच्या लोकांनी जर ठरवलं असतं की साठी झाली म्हणजे शांत, साठी शांत, आता उरलो उपकारा पुरता, पोराने विचारलं तर बोलायचं. आता मी संसारात नाक घालायचं नाही. साखरेचे डबे कुठे ठेवले, टाळक्यावर ठेव, मला विचारू नकोस. माझा प्रपंच यातला विषय संपला. आणि अशा साठीचा म्हातारा, 50-55च्या घरामध्ये आता निवृत्ती असलेली पत्नी, जर अशा सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या सामाजिक कार्यांच्या संस्थांचे चालकत्व व्हायची जर स्पर्धा घेतली, तर आज कोट्यावधी आदिवासींच्या वस्त्या अशा आहेत जिथे पालकांची गरज आहे, जिथे लक्षावधी वनवासी आश्रम अशा ठिकाणी आहेत जिथे कार्यकर्त्यांची गरज आहे. लाख रुपये पेन्शन घेऊन पत्ते क्लबमध्ये उडवणारे म्हातारे बघितलेत. बाकी नुसते सरकारबद्दल बोलणार, याच्याबद्दल बोलणार. परमेश्वराने आपल्याला 60 नंतर सुद्धा आरोग्य आणि स्थैर्य प्राप्त केलंय. वाणीचं वरदाने देणारे भारताला सगळं ते देणारे समाजाला. काहीच नाही जमलं तर किमान आपले सगळे आपण एकत्र येऊन छोटी छोटी भजनी मंडळ करूया. ज्या ठिकाणी भजनं बंद पडली आहेत तिथं जाऊन भजनं सुरू करू. ज्या ज्या ठिकाणी उपासना बंद पडल्या तिथली मुलं जमा करू. आपल्या खर्चाने सगळ्यांना खोबरं खारका खायला घालू. इथं कर. पण मारुतीरायाचं कार्य ते आहे. रामाच्या भक्तांच्या समोर कोणी रामायण सांगेल, रावणाला जाऊन सांगता आलं पाहिजे ना. रावणाच्या हृदयात रामाची धडकी भरवता आली पाहिजे. रामाचं महात्म्य रावणाला, कुंभकर्णाला समजलं पाहिजे. रामाशी पंगा घेऊ नको बरं. रामाशी आणि रामभक्तांशी ज्यांनी वाकडं घेतलं ते पहिल्या त्रेतायुगापासून आजपर्यंत फक्त गाडलेच गेले, जमिनीमध्ये संपले. तुला तेच भविष्य करायचं असेल तर हो रामाच्या विरोधात. पण इतिहास असा चालतो, जे चांगलं आहे ते छान बोलूया, हो छान सांगूया. आणि होणार नाही असं मी कधीच म्हणू शकत नाही, कारण आपल्याला समर्थांची शिकवण आहे, केल्याने होत आहे रे. बस शेवट काय झाला सांगतो. या पोराला भाऊसाहेब फक्त इतिहास सांगा, त्याला त्या संस्कारात वाढू द्या. बस तो करेल त्याचं काम काय करायचं ते. त्याला आपलं काय चुकलं हेही सांगा पूर्वजांचं. ती चूक सुधारायची आहे. जे चांगले तेही सांगा, त्याची पुनरावृत्ती करायची आहे. दोन्ही सांगा, दोन्ही शिकवा. पण ते पानिपताचं साल असफल ठरलं.
1761 सालचं पानिपत आपल्याला फल देऊन गेलं नाही, पण त्याच्यानंतर पराभूत झालेली मराठी सेना महाराष्ट्रात परत आली आणि हिशोब सांगतो की पूर्ण पानिपताची लढाई फक्त हरली, युद्ध नाही. कारण युद्धाचं एक ध्येय असतं आणि ते ध्येय चालू ठेवण्यासाठी जर तुमचा प्रयत्न चालू असेल तर तुम्ही युद्धात नाही हरला. मला 10वी पास व्हायचं, हे माझं युद्ध आहे, मग दुसरीत नापास झालो तर लढाई हरली. पण मी परत अभ्यास करून दुसरी पास होणार आहे ना, मग युद्ध नाही हरलो मी. हां, दुसरी नापास झाल्यावर आता शिक्षण सोडूनच देतो, मग युद्ध हरलास. मग खरं म्हणाल तर पानिपताचं युद्ध कोण हरलं? 1761 साली पानिपतात मार खाऊन परत आलेली मराठी सेना त्यांनी पुन्हा एकदा आपली पुढची पिढी तयार केली पुन्हा फक्त 15 ते 20 वर्षात 75 सालाच्या आसपास पुन्हा एकदा महाराष्ट्रातली लाख सेना गेली, पुन्हा पानिपतापर्यंत पोचली. दिल्लीवरती हल्ला करून दाखवला. ज्यांनी पानिपतात आपला घात केला होता त्या सर्व शत्रूंना नामशेष करून टाकून पुन्हा सिंधू नदीच्या तीरापर्यंत भगवा झेंडा लावून मराठी सेना परत आली, केवळ 10 ते 15 वर्षाच्या आत. मग 15 वर्षात पुन्हा जेव्हा मराठी सेना भगवा ध्वज घेऊन अंगावर गेली होती तेव्हा भाऊसाहेब पेशवे जिवंत नव्हते, पण मराठी सेना युद्ध जिंकायला चालली होती. आणि याच इसवी सनामध्ये अब्दाली जिवंत होता, पण तो भाऊसाहेबांच्या या मराठशाही फौजेपासून आपल्या लोकांना वाचवायला काबूलमधनं खालीही आला नाही. मग घाबरलं कोण? जिंकलं कोण? हारलं कोण? विजयी झालं कोण? हिशोब लावलं तर साहेब 15 वर्षात आम्ही दुसरी माणसं घेऊन तुमच्या लोकांना तोडून आमचं राज्य उभं करून दाखवलं. तुम्ही 15 वर्षात आहे त्या खुर्चीवरनं खाली येऊन दाखवलं नाही. कसली कौतुकं तुमची बोलायची, कसली आमची निंदा करायची. आपला स्वाभिमान आपण शिकवायचा. पण हे केव्हा झालं? 15 वर्षात. जेव्हा भाऊसाहेब जरी नव्हते तरी त्या युद्धामध्ये झालेल्या या कथा पुढच्या लोकांनी आपल्या मुलांपर्यंत पोचवल्या. बाबांनो, पानिपतात हे चुकलं होतं बरं, हे पुढच्या युद्धात सुधारायचं आहे. पानिपताच्या युद्धात हे चांगलं झालं होतं बरं, हे आपल्याला परत करायचं आहे. हे एकदा मनात ठरल्यानंतर पुन्हा याच बळवंतरावाच्या मुलानं एवढा पराक्रम केला. दुसऱ्या युद्धामध्ये आपल्या आई वडिलांचं श्राद्ध त्याच पानिपताच्या भूमीवरती तेवढेच पुन्हा 10-15 सहस्र शत्रूंना कंठ स्नान घालून त्या पोराने असा पराक्रम उभा केला की पेशव्यांनी त्याचं कौतुक केलं आणि शनिवारवाड्याच्या शेजारीच त्याचा निवास केला आणि त्याचा सन्मान दिला. म्हणून शनिवारवाड्या शेजारचा सगळ्यात जवळचा चौक आप्पा बळवंत चौक. हा आप्पा बळवंत म्हणजे या बळवंताचा मुलगा. ABC आप्पा बळवंत चौक. पूर्वी आमच्या घराला ते नाव होतं, पण या बाजूला आफळे राहायचे आणि आमच्या समोर जादूगार रघुवीर राहायचे, त्यांचं आडनाव भोपळे. आफळे भोपळे चौक ABC असं आमच्या घराचं नाव होतं. आता ते बदललं, जाऊ दे. आता आप्पा बळवंत चौकाकडे गेलं. पण कित्येक वेळेला पुण्यातल्याही लोकांना ह्या आप्पा बळवंत कोण याची माहिती नाही. नव्हे, चांगल्या शाळेतले शिक्षकसुद्धा आम्हाला चुकून विचारतात, हे पानिपताचं युद्ध पुण्यात कुठं झालं हो? पुण्यात मोळा मोठेत झालं, ये दाखवतो तुला, एकदा पाण्यात खाली उतरवतो. अरे काय रे मनुष्य आहेस, आपल्या वीरांची सुद्धा पुरेशी तुला माहिती नाही. असं होऊ नये महाराज. बस, कीर्तनाचं समापन करताना देव वसे जिचे चित्ती तिची घडावी संगती, ऐसी आवडते मना देवा पुरवावी कामना. अशी आमची संत माऊली. आम्ही सर्व संतांना सुद्धा माऊलीच मानतो. ते यासाठी आमच्या कल्याणासाठी ते सुद्धा अमृत वचन देत असतात. शिवराय माऊली असतो, विवेकानंद असतो, रामकृष्ण असोत, कोणी असोत, या सर्व संतांचा तेजस्वी विचार मनामध्ये घ्यावा. तो तेजस्वी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचवावा आणि त्यांच्याकडून तेजस्वी आचार करून घ्यावा, यासाठीचा विषय चालू आहे. जर बाहेर जाणाऱ्यांना प्रार्थना करतो, 1 मिनिट थांबा. आरतीसाठी नाही थांबलं तरी मी तुम्हाला त्रास नाही देणार, का तुम्ही आरतीत टाकायला लागेल म्हणून जाताय अशी काही माझी भावना नाही.
प्रत्येकाला व्यवधान असतं, मी जाणू नये त्या गोष्टी, कारण नगर निगमच्या बसेस आहेत त्याच्यावर आपण अवलंबून असतो कित्येक वेळेला. सगळं कोणाचा दोष नाही बाबांनो. 1 मिनटं ऐकून असं जा. कीर्तन महोत्सव तर पुढे होतच राहील, पण संतांचं एक वचन सांगतो. ते वचन असं आहे, नॉस्ट्राडेमस नावाच्या ज्योतिषापासून ते अत्यंत आधुनिक काळातल्या गगनगिरी महाराजांसारख्या सिद्धांपर्यंत या सर्वांनी भविष्य असं वर्तवलेलं आहे की 17 सालानंतर 3रं जागतिक महायुद्ध सुरू होणार आहे. आता छोपं महायुद्ध चालूच आहे, पण प्रत्यक्ष जाहीर होऊन, अर्थात या युद्धामधलं सगळ्यात मोठं गणित असेल ते ख्रिश्चन राष्ट्र आणि इस्लाम राष्ट्र ह्यांच्यातच मोठी टक्कर होणार आहे. या टक्करीमध्ये हिंदुस्थानाला जर जगायचं असेल तर आधी मुळात जगण्याची सोय केली पाहिजे. याच्यापासून आमचा समाज वाचेल कसा, सुरक्षित कसा राहील याचा विचार केला पाहिजे. माझ्या मुलानं एखाद्या आश्रमामध्ये जाऊन परमार्थ तर करावाच, पण 17 सालानंतर हा आश्रम राहील का? आणि युद्धामध्ये तेच जगतात जे पुढच्या पिढीला युद्ध शिकवतात. जी पुढची पिढी युद्धाला तयार असते तो समाज जिंकतो. उगा ह्याच्या शेजारी राहिलं की मरत नाही आणि त्याच्या शेजारी राहिलं की मरत नाही, अशा कुठल्याही महामूर्ख कल्पना मनात सुद्धा येऊ देऊ नका. तेजस्वी देवस्थानांच्या शेजारी राहिलं ना, कानफडत हाण स्वतःच्या एकदा. अरे महामूर्ख माणसा, तुळजापुराच्या देवी शेजारी राहणारी माणसं अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेला देवी समोर कापली गेली. भगवान शंकरांचं आयुष्यभर नाम घेणारी माणसं सोरटी सोमनाथाचं संरक्षण करायला उभी राहिली, तेव्हा 50 सहस्र साधूंना मारून मोहम्मदाच्या गजनीनं तो सोमनाथ 17 वेळा लुटून दाखवला. काय उगा थापा मारता? ज्या भक्तांची मनगट तेजस्वी असतात ती सगळी जागृत देवस्थानं असतात, बाकी सगळी लाथाच खातात. लक्षात ठेवा. त्या जागृत देवस्थानाची कीर्ती दाखवायची असेल तर भक्ताच्या मनगटाने ताकद दाखवली पाहिजे. मी 60च्या माणसाकडनं नाही अपेक्षा करत, मी 40च्याही करत नाही, पण किमान पुढची जी वयवर्ष 10 ते 30 या वयोगटातली मुलं आहेत, एक सूर्य नमस्कार घालत नाहीत. किमान प्रेमाचा अधिकार तरी वापरा. पाहिजे तर आधी जेवून घ्या आणि मग दम द्या. नमस्कार घातले नाहीस तर उपाशी राहीन हो. नाटकासाठी का होईना असं करा. त्यांच्याकडनं व्यायाम अत्यावश्यक आहे. महाराज, शिवरायांची तलवार आणि मावळ्यांचा पराक्रम नसेल ना तर ज्ञानेश्वरी, गाथा आणि गीता असून सुद्धा हिंदू समाज मार खाईल. यासाठी शस्त्राच्या शक्तीविना धर्म दुबळा आहे आणि धर्माच्या सांस्कृतिक चलनवलनामुळे शस्त्रशक्ती ही राक्षसी होते. त्याला सांस्कृतिक वळण देण्यासाठी धर्माला शक्तीचे पाय पाहिजेत आणि शक्तीला धर्माचं मस्तक पाहिजे. धर्माचं हृदय पाहिजे, शक्तीची उपासना, उपासनेची शक्ती. या दोनही पायावर पुन्हा एकदा आपलं हिंदू राष्ट्र बलवान करूया. या 3ऱ्या महायुद्धामध्ये कोणत्या आघाडीवर तुम्हा आम्हाला कसं लढावं लागेल माहीत नाही, कारण युद्ध सीमेवर नाही, गावागावात होणार आहेत, गल्ल्या गल्ल्यांमध्ये होणार आहेत. विजताना हे सगळे दिवे फार मोठे होऊन जास्तीत जास्त त्रास देऊन विझणार आहेत. विझणार आहेतच किंवा नरम तरी होणार आहेत, पण या सगळ्या प्रक्रिये माझा धर्म, राष्ट्र, समाज, संस्कृती ह्या सगळ्याला सुरक्षितता देण्याच्या दृष्टीनं आपण पुढच्या पिढीकडून खूप प्रयत्न करूया. त्यासाठी आपलं अमृतवाणीचं सिंचन करा महाराज. बस देवा काही देऊ नकोस, आर्य संत हे फक्त आम्हाला दे. या संतांच्या कृपेनं आम्ही या सगळ्या संकटातून तरुण जाऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्व आयोजक मंडळाला मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. देव बसे ज्याचे चित्ती तिची घडावी संगती, तिची घडावी संगती, तिची घडावी संगती, संगती संगती. लोक जात आहेत म्हणून मी पटकन भैरवी गायली नाही. खरं उद्या सेकंड सॅटरडे हो, खरं ऑफिस नाही आहेत, जागरणाचा प्रॉब्लेम नाही आहे, पण असू द्या, जायची आपल्याला आता आवश्यकता असल्यामुळे पटकन देवीची आरती म्हणूया आणि आयाकडे समापन करू. सगळा महोत्सव झाल्यावर 5व्या दिवशी जर कोणी विचारलं की आपले बुवा काय बोंबलला, आणि त्या दिवशी जर म्हटलात बरं झालं कीर्तन की आपळे बुवाचा मुडदा, बाकी सगळं कीर्तन विसरला तरी चालेल, पण आपळे बुवा 17 सालचं महायुद्ध होणार आहे असं बोंबलला
आणि 17 सालासाठी एका बाजूला अध्यात्मानी आणि दुसऱ्या बाजूला शस्त्रांनी आपल्याला उभं राहणं अत्यावश्यक आहे, हेही थोडा वाईटपणा घेऊन केकाटला. शिव्या घाला पाहिजे तर, पण बाबांनो आपल्या अस्तित्वासाठी तुम्ही आम्ही नाही उभं राहिलो तर देवसुद्धा बलहीनाला वाचवत नाही. देवसुद्धा स्वतः कष्ट न करणाऱ्याला वाचवायला बांधील नाही. तो त्याच अर्जुनाचा रथ चालवतो जो अर्जुन युद्धाला उभा राहतो, जो अर्जुन रथावर यायला तयार असतो, जो अर्जुन स्वतःचं शस्त्र स्वतः उठवायला तयार असतो. त्याच्यासाठी भगवंत उभा आहे. आणि भगवंताने अशा अपार शक्तीनं आम्ही जिथे कमी पडू त्या ठिकाणी आम्हाला सावरावं आणि पुन्हा एकदा हे प्रसन्न हिंद राष्ट्र आम्हाला दाखवावं, यासाठी आपण त्याची प्रार्थना करूया. महाराज हेच दान दे का देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोग, नरके मुक्ती धन संपदा. मन मंदिरा गजर भक्तीचा.